नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्गी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनोज पारडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता प्रतीक्षा संपत आलेली आहे आणि आपण ज्या परीक्षेच्या आतुरतेने वाट पाहत आहोत त्या परीक्षेच्या तारखाही डिक्लेअर झालेल्या आहेत. काही महिन्यातच काही दिवसातच परीक्षा येऊ घातलेल्या आहे. मित्रांनो, मागील पोस्ट होल्डर जे आहेत त्यांचं जर आपण अनालिसिस केलं तर त्यांना सर्वात जास्त मार्क्स जे दिलेले आहेत तो एकच विषय आहे, तो म्हणजे भाषा. भाषा विषयामध्ये सर्वात जास्त ज्यांना मार्क त्यांना चांगली पोस्ट मिळालेली आहे. मित्रांनो, या भाषा विषयात देखील दोन भाषा आहेत, एक आहे मराठी भाषा आणि दुसरी आहे इंग्रजी भाषा. So I'm today going to do the analysis of the question paper, the test that you appeared yesterday. तर द गेम चेंजर सब्जेक्ट आणि तो आहे मित्रांनो इंग्रजी विषय. तर मी सर्वांचं स्वागत करतो. आपण टेस्ट अनालिसिस घेऊया मित्रांनो. पहिलाच प्रश्न जो आहे तो आहे आयडेंटिफाय, 91वा प्रश्न. आयडेंटिफाय द पार्ट्स स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन समान वाक्य दिलेले आहेत ज्याचा अर्थ एकच आहे, फक्त त्याचं व्याकरण वेगळं आहे. ए मध्ये आहे हुज बुक इज दिस आणि दुसऱ्या बी वाक्यामध्ये दिलेलं आहे हुज इज दिस बुक. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, आपण थोडंसं अनालिसिस करूया. याच्यामध्ये पाहूया आपण, बुक हा जो शब्द आहे, हा जो बुक शब्द आहे तो मित्रांनो नाम आहे, इट इज अ नाउन. आणि मित्रांनो आपण पाहतो की नामापूर्वी आलेला जो शब्द असतो तो त्याचा ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो. ठीक आहे, आता पुढच्या वाक्यामध्ये बघूया आपण. बी मध्ये जो हा शब्द आहे, इज जो शब्द दिसतो मित्रांनो, हा इज हा शब्द जो आहे तो मित्रांनो क्रियापद आहे. ठीक आहे, मग हा जर क्रियापद असेल तर हा डोळे झाकून काय असणार आहे मित्रांनो, प्रोनाउन असणार आहे. मग आपलं उत्तर जे आहे, योग्य उत्तर जे आहे त्याला आपण हायलाइट करूया मित्रांनो. ते योग्य उत्तर आहे, पहिल्या याच्यामध्ये आहे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि दुसऱ्या याच्यामध्ये आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक आपलं जे आहे ते मित्रांनो, उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे. पहिल्या याच्यामध्ये आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आणि दुसऱ्या याच्यामध्ये आहे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. दोन्हीचा अर्थ एकच झाला बरं मित्रांनो. हे पुस्तक कोणाचे आहे आणि कोणाचे हे पुस्तक आहे. क्लिअर? चला, म्हणजे जेव्हा इंट्रोगेटिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह हे दोन्ही प्रोनाउन असतात तसंच ऍडजेक्टिव्ह असतात, पण ज्यावेळेस त्याच्यानंतर नाम येतं तर त्या नामाबद्दल ते विशेष माहिती सांगतो, ते झालं इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह तथा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. आणि जर त्यानंतर क्रियापद आलं तर ते त्या क्रियापदाचं काय झालं, प्रोनाउन झालं. व्हेरी सिंपल. चला, प्रश्न क्रमांक आपण 52 कडे जाऊयात. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द गिव्हन सेंटेन्स. हु रोट धिस नॉव्हल. मित्रांनो, जेव्हा आपल्याला हु ने प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस आपल्याला दोन प्रकारे याची पॅसिव्हाइज करता येतो. एक आहे, पहिलं वाक्य घेता येतं तुम्हाला बाय हुम याने घेता येतं, आणि दुसरं असतं ऑर असतं. एक आहे तुम्हाला हु सुरुवातीला ठेवा आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला शेवटी बाय ठेवा आणि प्रश्नचिन्ह. बर, या वाक्याचा काळ कुठला मित्रांनो, काळ बघा बरं मित्रांनो. या वाक्याचा काळ जो आहे तो रोट, याच्यावरून कुठला काळ दिसतोय तुम्हाला, साधा भूतकाळ दिसतोय. मग साधा भूतकाळ म्हटल्यावरती तुम्हाला नॉवेल किती आहे, एकच नॉवेल आहे, धिस नॉवेल. मग आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक हु वॉज धिस नॉवेल रिटन बाय हे पण पर्याय बरोबर आहे. बाय हुम वॉज धिस नॉवेल हे पण बरोबर आहे. बाय हुम ने सुरुवात केली, शेवटी प्रश्नचिन्ह दिले. पहिल्या वाक्यामध्ये हु ने सुरुवात केलं, शेवटी तुम्हाला बाय दिलेलं आहे. म्हणून हे दोन्ही पर्याय बरोबर असल्या कारणाने आपलं उत्तर पर्याय क्रमांक जे आहे, म्हणजे ए पण करेक्ट आहे आणि बी पण करेक्ट आहे, हे आपल्याला मित्रांनो सापडत आहे. ते उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला हे उत्तर सापडलेलं आहे मित्रांनो. तिसरा पर्याय बरोबर आहे. आणि हुचे जे आहेत हे स्पेशल केस असल्यामुळे आपल्याला इथे दोन प्रकारे आपल्याला ह्याचा पॅसिव्हाइज करता येतो. आणि भूतकाळ असल्या कारणाने आपल्याला इथे वॉज घेतलेलं आहे, त्याची रचना पण बरोबर आहे. हु वॉज धिस नॉवेल रिटन बाय हे पण बरोबर आहे. आणि दुसरा आहे पर्याय बी, बाय हुम वॉज धिस नॉवेल रिटन. मराठीमध्ये जर पाहिलं आपण, हा नॉवेल ही कादंबरी कोणी लिहिली, मग पहिला आहे कोणाकडून लिहिली गेली ही कादंबरी, आणि दुसरं पण पर्याय बरोबर आहे, कोणाकडून लिहिली गेली ही कादंबरी. असे दोन्ही उत्तर पर्याय बरोबर आहेत आणि ते आहेत मित्रांनो 52 या प्रश्नाचे. चल पुढे जाऊया, आपण 53 कडे जाऊयात. आयडेंटिफाय द मूड ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. मित्रांनो, पुढे दिलेला जो वाक्य आहे त्या वाक्याचा मूड आपल्याला शोधायचा आहे. तो मूड शोधत असताना आपल्याला, मूड म्हणजे द मिनिंग ऑफ द सेंटेन्स,
वाक्यामध्ये जे क्रियापद वापरलेलं असतं त्या क्रियापदावरून वाक्याचे 3 प्रकारचे मूड तयार होत असतात. एक आहे इंडिकेटिव्ह मूड, दर्शकार्थ, दुसरं आहे इम्पेरेटिव्ह मूड, आज्ञार्थी वाक्य, आणि तिसरं आहे सब्जेक्टिव्ह मूड, ज्याला हायपोथेटिकल म्हणतो आपण, संदेहार्थ जो आहे तो असतो. तर मित्रांनो, इथे जर आपण क्लिअरली पाहिलं तर ओपन्स मूळ क्रियापदाला यस प्रत्यय जोडलेला आहे, हॅबिच्युअल ऍक्शन आहे, डेली रुटीन आहे एखाद्या बँकेची, एखाद्या ऑफिसची, त्यामुळे क्लोजेस आणि जे ओपन्स हे दोन जे आहेत याच्यावरून जो आहे तो पहिलाच मूड आहे मित्रांनो, आणि तो आहे इंडिकेटिव्ह मूड. मला हे थोडंसं क्लीन करू द्या. पहिलाच मूड सापडतोय आपल्याला मित्रांनो, आणि तो आहे इंडिकेटिव्ह मूड. म्हणजे 53 याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे, मी याला हायलाइट करत आहे, आणि ते आहे उत्तर इंडिकेटिव्ह मूड. पहिलाच मूड सापडलेला आहे आपल्याला इंडिकेटिव्ह मूड. दर्शक मूड मित्रांनो आपल्याला इथे सापडलेला आहे की हे दर्शक अर्थ असलेलं वाक्य आहे. जर इथे ओपन द बँक असं दिलं असतं तर मग मात्र ते आज्ञार्थी वाक्य झालं असतं. आणि सब्जेक्टिव्ह मूडला काय झालं असतं, इफचे वाक्यामध्ये आहे किंवा वेअरचे वाक्य आहे असे ते सब्जेक्टिव्ह मूड, म्हणजेच तुम्हाला संदेहार्थ हायपोथेटिकल सेंटेन्सेस असतात. 53 या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच तो आहे इंडिकेटिव्ह मूड. क्लिअर. चला आता पुढे जाऊया. 54वा प्रश्न आहे, कन्फ्युजिंग प्रश्न आहे पण खूप सोपा आहे प्रश्न मित्रांनो. तुम्हाला काय केलेलं आहे मित्रांनो, हे पहा, एक वाक्य दिलेले आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला रीड हा शब्द दिलेला आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला, रीड हा शब्द दिलेला आहे, आणि तो रीड शब्द तुम्हाला काय करायचा आहे, मी त्याला हायलाइट करतो मित्रांनो. हे पहा रीड. आता रीडचे जर तुम्ही रूप पाहिले मित्रांनो तर रीडचे रूप काय होतात बघा बरं. हे पहा, सॉरी, रीडचे जे रूप आहेत मित्रांनो तर रीडचे रूप काय होतात बघा ना. हे पहा, पहिलं जर रूप घेतलं आपण तर रीडचं रूप जे आहे ते काय होतं बघा, रीड. ठीक आहे. दुसरं पण READ, रेड उच्चार आहे, आणि READ रेड, म्हणजे सेकंड आणि थर्ड सेम आहे. रीड, रेड, रेड, जसं पुट पुट पुट, कट कट कट, सेट सेट सेट. तर जर पाहायला गेलं आपण तर याचा सिंपल प्रेझेंट टेन्स पण होतो आणि सिंपल पास्ट टेन्स पण होतो. म्हणजे ए सेंटेन्स इज ऑल्सो करेक्ट अँड बी सेंटेन्स बोथ आर द करेक्ट. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 54 मित्रांनो, 4 हे उत्तर पर्याय क्रमांक आहे. त्याला आपण हायलाइटरने हायलाइट करूया. उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रांनो तुमचं 4. बर, आता जर याचा पॅसिवाइज विचारला आयोगाने तर कसं उत्तर देणार. याला 2 प्रकारे पॅसिवाइज होणार आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये निश्चित काळ आपल्याला लक्षात येत नाही. ह्याच्यामध्ये 2 काळ आहेत या वाक्याला. एक आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा आहे मित्रांनो सिंपल पास्ट टेन्स. म्हणून याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, बुक्स आर रेड बाय मी, आणि भूतकाळामध्ये बुक्स वेअर रेड बाय मी, बोथ आर करेक्ट, दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 4, सिंपल प्रेझेंट टेन्स अँड सिंपल पास्ट टेन्स. चला 55 प्रश्न जाता जाता पाहूयात आपण. आयडेंटिफाय द अँटोनिम. काय विचारलंय मित्रांनो तुम्हाला, अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. कशाचं विचारलंय, इल्युजन, आभासी. ठीक आहे. हे जग जे आहे ते सगळं फसवं आहे, आभासी आहे. मग त्याच्या विरुद्ध काय येणार आहे मित्रांनो, आभासीच्या विरुद्ध येणार आहे रियालिटी. रियालिटी म्हणजे काय येणार आहे मित्रांनो, सत्यता. ठीक आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे तुम्हाला रियालिटी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3, 55. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. 56वा प्रश्न घेतोय मित्रांनो आपण. तो आहे चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. पुढे दिलेले जे वाक्य आहे त्या वाक्याचं इनडायरेक्ट करायचं. आता काय दिलं इथं, टीचर सेड टू द स्टुडंट्स. वाक्याची सुरुवात कशी नाही बघा, शो, शो मी. आता मी कोणासाठी वापरलेलं आहे मित्रांनो, मी हे टीचर साठी वापरलेलं आहे. जर मी हे टीचर साठी वापरलेलं असेल तर इथे खाली ही मी यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, आपल्याला 10 सेकंदामध्ये याचं उत्तर देता येतं मित्रांनो. कसं, हे तुम्हाला काय दिलेलं आहे की इथं शिक्षक विद्यार्थ्यांना, आज्ञार्थी वाक्य की नाही इम्पेरेटिव्ह, तुम्हाला काय शोधायचंय, ऑर्डर. बघा बरं ऑर्डर कुठं कुठं दिलेलं आहे. हे पहा तुम्हाला 2 इथे सापडलं ऑर्डर. एक आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सापडलेले. पण पुढे थोडंसं बघायचंय आपल्याला की त्याच्यामध्ये इतर शब्द व्यवस्थित वापरलेले आहेत का. हे पहा आपण जाऊया उत्तराकडे. हे पहा इथं ऑर्डर जे आहे ते व्यवस्थित वापरलेलं आहे. आता द टीचर ऑर्डर स्टुडंट्स, काय करायचंय, टू शो. आता हिम म्हणजे काय, त्यांना, शिक्षकांना. म्हणून हे हिम कोणासाठी वापरण्यात आलेलं आहे, हे हिम जे वापरण्यात आलेले मित्रांनो
ते टीचरसाठी वापरण्यात आलेलं आहे, त्याच्यासाठी ते बरोबर आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आपलं पहिलंच बरोबर आहे. हे शेवटी कुठं चुकलं बघा बरं, हे बघा शेवटी मी म्हणजे मला, हे इथं चुकलं ना, बरोबर आहे. आणि इथं तर बघा हे टोल्ड मुळे हे चुकलेलं आहे, इथं टोल्ड, ठीक आहे, टोल्ड मुळे हे वाक्य चुकलेलं आहे. त्यानंतर इथं आस्क्ड द स्टुडंट्स, इफ दिलेलं आहे इथं, इफ, ठीक आहे, आणि आस्क्ड हे ऑर्डरचं वाक्य आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक जे आहे त्याला आपण हायलाइट करूया मित्रांनो. उत्तर पर्याय क्रमांक 56 जे दिलेलं आहे ते उत्तर पर्याय आहे. दिस वन इज द करेक्ट, फर्स्ट वन इज द करेक्ट. द टीचर ऑर्डर्ड द स्टुडंट्स टू शो मी म्हणजे हिम, हिम म्हणजे शिक्षक, कोणाचे, स्टुडंट, स्टुडंट म्हणजे त्यांचे नोटबुक्स, त्यांचे नोटबुक्स त्यांना दाखवायचे चेक करण्यासाठी. हे तुम्हाला 56व्या याचं उत्तर आहे. चला 57व्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. चूज द करेक्ट व्हर्ब टू फिल इन द ब्लँक. द मिनिस्टर डॅश 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 डॅश, द मिनिस्टर, मला पेन घेऊ द्या. द मिनिस्टर डॅश 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 द विलेजर्स प्रॉब्लेम्स. मिनिस्टरला त्या गावातील लोकांच्या समस्या समजून घेता आल्या नाही. मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फक्त 10 सेकंदामध्ये उत्तर येतं मित्रांनो, आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कुठलं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. ठीक आहे, आता उरलेले उत्तर का चुकले, थांबा मला आधी याला हायलाइट करू द्या, मग का चुकले ते. द मिनिस्टर डज नॉट अंडरस्टँड, ठीक आहे, द विलेजर्स प्रॉब्लेम्स, ग्रामीण विभागातील लोकांचे, ग्रामस्थांचे समस्या ज्या आहेत त्या समस्या त्या मिनिस्टरला लक्षात नाही आल्या. आता इतर का चुकले पर्याय त्याची चर्चा करूया आपण मित्रांनो, त्याचं अनालिसिस बघूया. हे पहा, अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग आणि हे डू नॉट अंडरस्टँड. मिनिस्टर एकवचनी असल्यामुळे इथे तुम्हाला तृतीय पुरुष एकवचनी असेल तर डू नाही वापरता येत, तिथे डज वापरावं लागतं. आणि या दोघांचं जर एक्सप्लेनेशन घेतलं आपण मित्रांनो तर हे आहे नॉन ऍक्शन व्हर्ब. काय आहे मित्रांनो, नॉन ऍक्शन व्हर्ब आहे. तर ते तुम्हाला व्हर्ब आयएनजी मध्ये वापरता येत नाही. कुठलं आहे ते, पेन घेऊ द्या मला. हे आहे नॉन ऍक्शन व्हर्ब. कुठलं आहे तर ते नॉन ऍक्शन. काही क्रियापद असतात जसे हिअर आहे, हिअरिंग नाहीये, सीइंग नाहीये, ठीक आहे, तर हे जे क्रियापद, बिलिव्हिंग नाहीये, ऍग्रीइंग नाहीये, ठीक आहे, तर हे जे आहेत हे काही क्रियापद जे असतात ते नॉन ऍक्शन व्हर्ब असतात. यांना व्हर्ब आयएनजी म्हणजे अपूर्ण आणि चालू पूर्ण काळांमध्ये आपल्याला वापरता येत नाही, म्हणून हे नॉन ऍक्शन व्हर्ब आहे. आणि इकडे मिनिस्टर हे एकवचनी तृतीय पुरुष असल्या कारणाने याच्यापूर्वी याच्यानंतरचे जे क्रियापद आहे त्याला आपल्याला यस किंवा ईएस प्रत्यय वापरावा लागतो. त्यामुळे तिसरा पर्याय बाद झाला, म्हणून 57चं उत्तर आहे योग्य मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 डज नॉट अंडरस्टँड. चल आता पुढे जाऊया, 58व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. मिस्टर कुलकर्णी इज बँकरप्ट. ह्याच्यात नाउन म्हणून पण वापरता येतं बँकरप्ट आणि ऍडजेक्टिव्ह म्हणून पण वापरता येतं. ठीक, तर सिलेक्ट द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या याच्यामध्ये मिस्टर कुलकर्णी इज बँकरप्ट, याच्यामध्ये बँकरप्ट हा काय शब्द वापरलेला आहे. पहिला ऑप्शन बघा, अ पर्सन हु डज नॉट ओपन एन अकाउंट, बँक अकाउंट, बँकेत ज्याने खातं उघडलेलं नाही असा नाही होत. अ पर्सन हु इज अफ्रेड ऑफ गोइंग टू बँक, जो बँकेत जायला घाबरतो, जो सगळे ऑनलाईन व्यवहार करतो, असा अर्थ आहे का, नाही ना होत मित्रांनो. अ पर्सन हु इज अनेबल टू पे हिज बँक डेब्ट्स, बँकेकडून घेतलेलं जे कर्ज आहे मित्रांनो तो जो देऊ शकत नाही असा बँकरप्ट असतो, दिवाळखोर असतो. आणि हे पर्याय उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. मग आपण याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रांनो 3. जो व्यक्ती बँकेतून घेतलेली जे लोन आहे, अमाऊंट आहे ते भरू शकत नाही, म्हणजेच ज्याचं दिवाळ निघालेलं आहे, अशा दिवाळखोर व्यक्ती, त्याचा अर्थ आहे मिस्टर कुलकर्णी इज अ बँकरप्ट पर्सन. क्लिअर. आणि चौथा पर्याय काय होता, पर्सन हु इज एम्प्लॉइड इन अ बँक, नाही तो बँकर असतो मित्रांनो, बरोबर आहे, बँकरप्ट नसतो तो. क्लिअर. चला आता जाऊया आपण 59व्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. काय आहे 59वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. पुढे दिलेलं स्पेलिंग वरती नेहमी आयोग प्रश्न विचारतो, कधी सोपं प्रश्न विचारतो, कधी अवघड. मागच्या वेळेस लेफ्टनंट, कर्नल, त्यानंतर आहे करिअर सारखा सोपा प्रश्न विचारलेला आहे, अकोमोडेशन आहे, वॅक्सिनेशन विचारलेलं आहे मित्रांनो आयोगाने, राज्यसेवेला पण विचारलेलं आहे आणि इकडे पण विचारलेलं आहे तुम्हाला ग्रुप बी ला. चल बघूयात. तर वी शुड विअर, आता पावसाळ्याचे दिवस संपले, आता थंडी सुरू झाली, ऑक्टोबर हीट संपली की तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला कडाक्याची थंडी असते. मग आपल्याला काय वापरावं लागतं, तो वुलन क्लोथ्स वापरावं लागतात.
मग बघा बरं उलनचं स्पेलिंग काय आहे मित्रांनो, तर उलनचं खरं स्पेलिंग आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 काय आहे मित्रांनो, उलन WOOLLEN असं हे उत्तर पर्याय क्रमांक आपल्याला 4 हे बरोबर आहे. पहिलं 1, 2 आणि 3 हे स्पेलिंग चुकीचे आहेत. उलनचं स्पेलिंग खरं आहे WOOLLEN. असंच मित्रांनो विचारलेलं कमिटी COMMITTEE. क्यूचं पण स्पेलिंग विचारता आयोग नेहमीच, मी प्रश्न दिलेलाच आहे तुम्हाला. क्यू 2 वेळेस UE असं घ्यायचं असतं मित्रांनो. तर हे स्पेलिंग वरती आपल्याला प्रश्न असतात. तर असे 400 ते 500 विशिष्ट शब्दांचे स्पेलिंग जे आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजे. जसं लेफ्टनंट, त्याच्यामध्ये एफ येत नाही मित्रांनो, LIEUTENANT लेफ्टनंट. कर्नल मध्ये R येत नाही मित्रांनो, COLONEL असं येतं. पण KERNEL जर घेतलं का मित्रांनो, तर कर्नलचा अर्थ काय होतो माहितीये का मित्रांनो, गर, फळांचा गर. आणि बाहेरचं जे असतं का कवठी, नारळाचं असतं ना ते कवठी, त्याला शेल असे म्हणतो मित्रांनो. तर असे फसवे नेहमी बुचकळत टाकणारे तुम्हाला जे वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड असतील, होमोफोन असतील किंवा स्पेलिंग असेल, याच्यावरती आयोग नेहमी आपल्याला प्रश्न विचारतो. चला आता 60वा प्रश्न जाऊया. एक आहे जेंडरकडे आणि दुसरा आहे त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, याच्याकडे जाऊया. 60वा प्रश्न काय सांगतोय, चूज द करेक्ट सेंटेन्स. पुढे दिलेलं जे आहे वाक्य त्यामध्ये ABC मल्टीलाइनर क्वेश्चन आहे, त्यामध्ये कुठलं योग्य ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. मित्रांनो बघा, चाइल्ड जर घेतलं का, तर मित्रांनो चाइल्ड हे न्यूटर जेंडर असतं. कसलं जेंडर आहे, न्यूटर. न्यूटर जेंडर साठी काय वापरायचं आपल्याला, इट हा शब्द वापरायचा. इट्स असं वापरायचं. तर मग बघा बरं काय दिलेलं आहे, पहिलं पर्याय अ चाइल्ड कांट ड्रेस हिमसेल्फ. चुकलं मित्रांनो, इथं जर पहिल्या याच्यात बॉय असलं असतं का, इथं काय असलं असतं मित्रांनो, जर इथे तुम्हाला बॉय BOY जर असतं तर हे बरोबर आलं असतं. इथं दुसऱ्या याच्यामध्ये जर गर्ल असतं GIRL, तर गर्ल साठी काय वापरलं असतं, हरसेल्फ वापरलं असतं. हे 2 पर्याय बाद होतात. मग उत्तर पर्याय असतं लहान मुलासाठी कधी पण आपल्याला इट वापरायचं असतं, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे आपल्याला इटसेल्फ. मी त्याला हायलाइट करत आहे मित्रांनो उत्तराला. उत्तर पर्याय क्रमांक आहे आपलं सी बरोबर आहे. सी वाला ऑप्शन कुठं दिलेलं आहे आपल्याला, सी ऑप्शन दिलेलं आहे फक्त आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. सॉरी, क्लीन करू द्या, इरेज. तर आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक आहे, हायलाइट करतो आहे मी त्याला, आणि ते आहे फक्त पर्याय क्रमांक 3, जे की उत्तर आहे याचं इटसेल्फ. इट इज अ बेबी, इट इज अ चाइल्ड, इट इज अ किड. मराठीमध्ये पण आपण ते बाळ, ते मूल असं बोलतो. त्यामुळे 60व्याचं उत्तर आहे, 60व्या प्रश्नाचं 60चा आन्सर आहे ओनली सी. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया आता. 61वा क्वेश्चन काय म्हणतो बघूया. अच्छा, डिग्रीवरती विचारलेला हा प्रश्न आहे 60वा. काय आहे, संस्कृत इज मोर डिफिकल्ट दॅन मोस्ट अदर. बघा आपण इथे अंडरलाईन करूया, मोस्ट अदरने प्रश्न विचारलेला आहे. मग मोस्ट अदरने असेल आणि खाली काय दिलेलं आपल्याला, सुपरलेटिव्ह डिग्री शोधायची त्याची. मग सुपरलेटिव्ह डिग्री जर हे करायची असेल तर आपल्याला काय शोधायला लागतं माहिती का मित्रांनो, वन ऑफ द ऍडजेक्टिव्हला EST प्रत्यय हा पर्याय कुठे शोधला जातो बघूया. पहिलं वाक्य बघूया आपण, संस्कृत इज द मोस्ट डिफिकल्ट लँग्वेज. हे कधी वरती जर एनी अदर असतं तर बरोबर आलं असतं. दुसरा पर्याय बघूया, संस्कृत इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट लँग्वेज. दिलंय बरोबर, पण शेवटी यस प्रत्यय इथं दिलेला नाहीये दुसऱ्या पर्यायामध्ये. तिसरा पर्याय काय, संस्कृत इज नॉट द मोस्ट डिफिकल्ट लँग्वेज असं दिलेलं आहे, निगेटिव्ह दिलेलं आहे. मग उत्तर पर्याय क्रमांक आपला आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, संस्कृत इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट लँग्वेजेस. शेवटी यस प्रत्यय दिलाय, दुसऱ्या पर्यायामध्ये यस प्रत्यय इथं दिलेला नाहीये, त्यामुळे हा पर्याय चुकलेला आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे, त्याला मी हायलाइट करत आहे मित्रांनो, आणि ते आहे उत्तर पर्याय क्रमांक 4. एक्सेसचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. संस्कृत इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट लँग्वेजेस इन द वर्ल्ड. जगातल्या सगळ्यात कठीण भाषेपैकी समजली जाणारी भाषा आहे मित्रांनो संस्कृत. म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री कशी केली बघा, संस्कृत इज मोर डिफिकल्ट दॅन मोस्ट अदर लँग्वेजेस. आणि ह्याची जर आपल्याला समजा आयोगाने बदलून विचारलं की समजा याचं पॉझिटिव्ह डिग्री करा, तर कशी करावी लागेल पॉझिटिव्ह डिग्री, व्हेरी फ्यू लँग्वेजेस आर ॲज डिफिकल्ट ॲज संस्कृत इज. क्लिअर.
चला पुढे जाऊयात आता 62व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. काय दिलंय बाबा 62वा प्रश्न आपल्याला? पॅसिवाइज काठीने पातळी थोडीशी वाढवलेली मित्रांनो. 62 चूज द करेक्ट ऍक्टिव्हाइज ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याला आपल्याला करेक्ट ऍक्टिव्हाइज शोधायचा आहे. मग आता इथं पॅसिवाइज कुठं दिलंय ते आपल्याला आधी शोधावं लागेल. मी त्याला हायलाइट करतो मित्रांनो. पॅसिवाइज हे बघा, इथं तुम्हाला पॅसिवाइज दिलेला आहे आणि विच लेड हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे मित्रांनो. ह्याला गडबड नाही करायची. थांबा, मी तुम्हाला हायलाइट करून देतो आहे. हा जो दिलेला आहे ना मित्रांनो, हे पा विच, हे पा हे जे दिलेलं आहे ना, विच लेड गोल्डन एग, हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे मित्रांनो. हे याच्याबद्दल माहिती सांगतोय. आता मग काय केलेलं आहे हे पहा, जिथे तुम्हाला वॉच कट दिलेलं आहे ना, वॉच कट वरून तुम्हाला काय कुठलं लक्षात येतं मित्रांनो? तुम्हाला साधा भूतकाळ लक्षात येतं. मग साधा भूतकाळ करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला काय घ्यायला गेलो? एक तर तुम्हाला सब्जेक्ट घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल मित्रांनो? सब्जेक्ट. सब्जेक्ट घेतल्यानंतर V2 घ्यावं लागेल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आणि मग उरलेला जो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल तो घ्यावा लागेल. मग क्रिया करणारा कोण आहे बघा बरं याच्यामध्ये? क्रिया करणारा तर फार्मर आहे. मग फार्मरला दुसरं रूप काय वापरायला गेलो? कट. पुट कट 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 शट 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 हे सगळे सारखेच असतात. हा जर वर्तमान काळ असला असता तर तिथे कट आलं असतं आणि तिथे इज कट आलं असतं. मग उत्तर पर्याय क्रमांक कुठला आहे ते शोधूया आपण बरं. 62 चा उत्तर पर्याय क्रमांक हे पा पहिलं तर बाद झालं बरं का. हे बघा इथं कट्स असल्यामुळे हे बाद झालं. ठीक आहे. त्यानंतर आता 3 ठिकाणी कट आहे. पण आता आपल्याला काय शोधायचं बघा? दुसरा पर्याय वाचूया आपण. द फार्मर कट द हेन विच लेड गोल्डन एग. हेच उत्तर बरोबर आहे मित्रांनो. आपण त्याला हायलाइट करूया. हे पहा, द फार्मर कट द हेन विच लेड अ गोल्डन एग. त्या शेतकऱ्याने कट केली, कापली. काय कापली? ती कोंबडी कापली. कुठली, कसल्या प्रकारची? विच लेड गोल्डन एग हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे जो की हेन बद्दल विशेष माहिती सांगतोय. मग तिसरं आणि चौथं काय चुकलं? कुठे चुकलं बघूया. द फार्मर कट द गोल्डन एग. अरे रे काय झालं बघा बरं इथं? फार्मरने कापलं एक गोल्डन एग विच द हेन लेड. तर इथे अर्थच बदलला ना. त्या गोल्डन एगला कापलंय असा अर्थ होऊ लागला इथे. त्याच्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे मित्रांनो. बरोबर. चला खाली बघा. द फार्मर कट द गोल्डन एग हेन असं काहीतरी विचित्र पर्याय दिलाय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे बाद होतात. पहिल्याच्या मध्ये यस प्रत्यय जोडलेला आहे. थांबा, तुम्हाला दिसण्यासाठी क्लीन करतो. पहिल्याच्या मध्ये यस प्रत्यय जोडलेला होता त्याच्यामुळे ते कॅन्सल झालेलं होतं. आणि योग्य उत्तर पर्याय आपल्याला सापडलेला आहे पर्याय क्रमांक 2. 62 चा उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रांनो 2. कारण याच्यामध्ये द फार्मर कट द हेन हे ऑब्जेक्ट आहे आणि विच लेड अ गोल्डन एग हे त्याचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे मित्रांनो. तो क्लॉज वरती कसा तुटला बघा बरं. द हेन विच लेड अ गोल्डन एग वॉज कट बाय द फार्मर. जी कोंबडी सोन्याचा अंड देत होती अशा कोंबडीला त्या फार्मरने कापलं. ठीक आहे. गोल्डन एग ची स्टोरी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आपण 8वी 9वी 10वीला शिकलेलो आहे. चला पुढे जाऊया आता. थांब. चला ऍड क्वेश्चन टॅग वरती 63वा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. लाईफ गोज ऑन. ठीक आहे. किती पॅन्डेमिक सिच्युएशन येऊ द्या, किती बंदी येऊ द्या, मनुष्य प्राणी असा आहे की सर्व संकटावरती मात करून तो पुढे जातो. जसं आता तुम्ही विद्यार्थी दशेत देखील सर्व संकटावरती मात देऊन पुढे निघणार आहेत आणि या वर्षी येणाऱ्या चांगल्या परीक्षेमध्ये तुम्ही नक्कीच पोस्ट घेणार आहेत मित्रांनो. यू शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह. कीप ऑलवेज पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इन अवर वॉक ऑफ लाईफ. सो खूप सुंदर असं वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. लाईफ गोज ऑन. जीवन जातं. आता हिंट मित्रांनो इथं काय मिळाले आपल्याला? जिथे आपल्याला येस ईएस प्रत्यय जोडलेला असतो तिथे आपल्याला काय वापरावं लागेल मित्रांनो? मित्रमंडळी तिथे आपल्याला शॉर्ट फॉर्म घ्यावं लागेल. DOESN अपॉस्ट्रॉफी T डझंट आणि लाईफ साठी आपल्याला वापरावं लागेल मित्रांनो इट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा बरं कुठं सापडलं आपल्याला? पहिल्या ह्याच्यात नाही, दुसऱ्या ह्याच्यात नाही. दुसऱ्या ह्याच्यात पॉझिटिव्ह दिले, पहिल्या ह्याच्यात इजंट मुळे चुकलंय मित्रांनो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये डज इट बरोबर दिलंय पण तिथं निगेटिव्ह नाहीये ना वाक्य. जर वाक्य होकारार्थी असेल तर ऍड क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह होतो. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रमंडळी हे उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. 4 हा पर्याय आपल्याला 63 ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. क्लिअर. चला पुढे जाऊयात. 64वा प्रश्न आहे मित्रांनो. चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन.
परत टीचरच वाक्य दिलेलं आहे, द टीचर सेज टू अमित व्हेअर डू यू लिव्ह, अमित तू कुठे राहतो बाबा, असं शिक्षकाने अमितला विचारलेलं आहे. मग आधी आपण ह्याचं रिलेशनशिप करूया मित्रांनो. अमितचं रिलेशनशिप यू साठी दिलेलं आहे. बर, हा काळ कुठला आहे मित्रांनो, हा आहे साधा वर्तमान काळ. थांबा मला पुढे लिहू द्या. जेव्हा वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट दिलेला असतो, त्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपल्याला सिंपल पास्ट टेन्स करावा लागतो. जर भूतकाळ असेल तर ठीक आहे, पण नीट लक्षात घ्या ना इथं मित्रांनो, इथं आपण एका गोष्टीला हायलाइट करूया. काय दिलंय मित्रांनो, आपल्याला काय दिलेलं आहे इथं, सिंपल प्रेझेंट दिलेलं आहे, बरोबर आहे. मग आपल्याला सिंपल प्रेझेंट जर असेल तर आपल्याला सिंपल पास्ट टेन्स करता येत नाही. आपल्याला त्याचा आहे तोच टेन्स ठेवावा लागेल. सिंपल प्रेझेंटला सिंपल प्रेझेंटच, आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सच ठेवावा लागेल. मग सिंपल प्रेझेंट टेन्सला अमित साठी हे अमित व्हेअर डू यू लिव्ह, बरं का. त्या व्हेअर डू यू लिव्हचं काय होणार माहितीये का, व्हेअर ही लिव्ज, कारण डज जे असतं ते डज ह्याच्यामध्ये मिक्स होतं. मग आता बघा, व्हेअर हे कंजंक्शन आहे असं घ्यावं लागेल आपल्याला. कुठं घेतलंय व्हेअर, बघा बरं, सगळीकडेच व्हेअर घेतलेलं आहे, आज सगळीकडेच घेतलंय. पण पहिल्या वाक्यामध्ये काय गडबड झाली, हे डज आहे ना डज, याच्यामुळे हे चुकलं, डज मुळे चुकलं. परत प्रश्न होऊ लागला, हे लिव्ड हे पास्ट टेन्स केला त्यामुळे चुकला, डिड लिव्ह त्यामुळे चुकला. मग उत्तर पर्याय क्रमांक आपलं बरोबर आहे 64 मित्रांनो, पर्याय क्रमांक 4. चला मी त्याला हायलाइट करतो. इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. द टीचर आस्क्स अमित व्हेअर ही लिव्स, शिक्षकांनी विचारलं अमितला तो कुठे राहतो, असं शिक्षकांनी विचारलं. जेव्हा डब्ल्यूएच वाला क्वेश्चन असतो, त्या डब्ल्यूएच साठी आपल्याला आहे तेच डब्ल्यूएच कंजंक्शन आपल्याला कॉपी पेस्ट घ्यावं लागतं मित्रांनो. थांबा मी हायलाइट करतो त्याला. हे आपल्याला जे दिलेलं आहे ना हे डब्ल्यूएच वालं, हे डब्ल्यूएच वालं आहे असं आपल्याला काय करावं लागलेलं आहे, कॉपी पेस्ट घ्यावं लागलेलं आहे. हे डब्ल्यूएच आहे असं आपल्याला इथं कॉपी पेस्ट घ्यावं लागलेलं आहे. आणि पुढे उरलेला साधा वर्तमान काळ आहे. मग साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ कधी झाला असता, जर इथे सेड असलं असतं, द टीचर सेड असतं तर मग बरोबर असलं असतं दुसरं पर्याय. पण इथं दोन्ही सारखेच आहेत म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आहे, द टीचर आस्क्ड अमित व्हेअर ही लिव्स, शिक्षकांनी अमितला विचारलं की तो कुठे राहतो, बरोबर. चला पुढे जायचं आता. प्रश्न क्रमांक 65 आहे मित्रांनो, खूप सोपा आहे 65वा प्रश्न. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, पुढे दिलेल्या याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कुठला आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. थोडस मी खाली घेतो मित्रांनो म्हणजे क्लिअर दिसतंय. चला काय गडबड झाली, अहो 10 सेकंदात उत्तर आहे मित्रांनो, फक्त 10 सेकंदामध्ये. कसं उत्तर आहे 10 सेकंदामध्ये, बघा जेव्हा वाक्यामध्ये HARDLY वापरलेलं असतो त्याला कंजंक्शन हे कंपल्सरी मित्रांनो व्हेन असतं, नो सुनरला दॅन असतं, ऍज सुन ऍजला कॉमा असतं, स्केअर्सली आणि हार्डलीला व्हेनच असतं ना, बरोबर की नाही. मग आता काय करायचं आपल्याला, हे बघा उत्तर पर्याय क्रमांक शोधत असताना पहिल्या ह्याच्यामध्ये दॅन आल्यामुळे इथे गडबड झाली, दुसऱ्या ह्याच्यामध्ये देन आल्यामुळे गडबड झाली, तिसऱ्या ह्याच्यामध्ये ऍज सुन ऍज आल्यामुळे गडबड झाली. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. चला त्याला मी हायलाइट करतो आहे. हे पहा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, सॉरी 4 बरोबर आहे. हार्डली हॅड वी रिच्ड द हिल टॉप व्हेन इट स्टार्टेड रेनिंग, आम्ही सिंहगडच्या किंवा कुठल्या माथेरानच्या टॉपला पोहोचलो आम्ही, ठीक आहे. तर त्या हिल टॉपला पोहोचल्यावरती पाऊस पडायला सुरुवात झाली. मग आधी क्रिया कुठली झाली, हार्डली हॅड वी रिच्ड, आम्ही पोहोचलो तिथंच, तेवढ्यातच नंतर व्हेन इट स्टार्टेड रेनिंग, त्याच्यानंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. पहिल्या वाक्यामध्ये दॅन, मी पुन्हा क्लिअर करतो पहा पहिल्या वाक्यातलं, हे पहा दॅन मुळे चुकलेलं आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये देन मुळे चुकलेलं आहे, आणि तिसऱ्या वाक्यामध्ये ऍज सुन ऍज हे मध्येच वापरले. हार्डली हॅड आणि ऍज सुन ऍज एकत्र येत नसतात मित्रमंडळ, म्हणून आपलं 65 उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. क्लिअर. चला पुढे जाऊया मित्रांनो 66 क्वेश्चन कडे जाऊया. चूज द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. क्लॉजेस वरती प्रश्न विचारलेला आहे, स्ट्रक्चर आणि क्लॉज वरती प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये थोडासा एक बदल हवा होता, थोडासा प्रिंट मिस्टेक आहे मित्रांनो, आणि तो बदल होता थोडासा किंचित बदल आपल्याला इथे शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजे होतं, ठीक आहे. मग आता शोधूया आपल्याला काय शोधायचं बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. पहिलं वाक्य बघा, आय नो व्हाय यू आर लाफिंग ऍट मी. गडबड झाली, काय गडबड झाली मित्रांनो बघायचं का, हे पहा
पेन घेऊ द्या मला. हे पा इथे गडबड झाली. हे इथं वाय यू आर लाफिंग ऍट मी कसं पाहिजे होतं बघा. वाय यू आर लाफिंग ऍट मी असं हे पाहिजे होतं. रचना चुकली. ठीक आहे. त्यामुळे पहिलं वाक्य काय झालं बघा बरं. पहिल्याला आपण रॉंग करू. हे वाक्य पहिलं काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. ठीक आहे. दुसरं, मदर आस्क्ड विद्या, आईने विद्याला विचारलं इफ शी वॉज हंग्री. बरोबर आहे ना हे, हा पर्याय बरोबर आहे तुम्हाला. कॅन यू टेल मी व्हेन शुड आय कम अगेन. कृपया मला सांगाल का मी परत पुन्हा केव्हा येऊ. मग हे बी आणि सी हे दोन्ही पर्याय आपल्याला, दोन्ही वाक्यरचना आपल्याला बरोबर आहेत. म्हणून बी आणि सी कुठे आलं बघूया आपण. उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रांनो हे. कुठलं बरोबर आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. फक्त सी मध्ये शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजे होता. नसला तरी चालेल. त्याची वाक्यरचना जी आहे आपल्याला काही पंक्च्युएशन साठी नाही शोधायचं होतं. हे वाक्यामध्ये जे स्ट्रक्चर दिलेलं आहे, आय नो मला माहितीये, व्हाय आर यू लाफिंग ऍट मी, तू मला का हसतोयस, असं नाहीये. मग कसं पाहिजे होतं, आय नो व्हाय यू आर लाफिंग. हा झाला नाउन क्लॉज मित्रांनो. आणि जर तुम्ही ही रचना बदलली तर ते चुकलं. खाली पण बघा, मदर आस्क्ड विद्या इफ शी वॉज हंग्री, हा पण नाउन क्लॉज झाला. आणि कॅन यू टेल मी व्हेन आय शुड कम, हा पण नाउन क्लॉज झाला. गडबड करू नका, हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम नाहीये, हा नाउन क्लॉज आहे. सगळीकडे नाउन क्लॉज वर्क्स एज द ऑब्जेक्ट ऑफ द मेन वर्ब. नो, आस्क्ड आणि कॅन. ओके, चला जायचं पुढे. पुढचा घेऊया आता 67. डोंट वरी नाव ही हॅज टर्नड ओव्हर अ न्यू लीफ. काळजी करू नको, आता त्याने खूप काही बदल केले त्याच्यामध्ये, पुढे त्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. मग चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन्ड पार्ट. दिलेल्या वाक्याला वरती जे वाक्य दिले, नाव ही हॅज टर्नड ओव्हर अ न्यू लीफ, ह्याचा अर्थ काय. ह्याचा अर्थ आहे मित्रांनो, इडियम आहे ही. ह्याने काय केलेलं आहे, चेंज्ड फॉर द बेटर. त्याने पुढे त्याचा सुवर्ण काळ येण्यासाठी स्वतःमध्ये बदल केलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. 67 67चं उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. ही हॅज परचेस्ड अ न्यू डायरी, नाही. पहिलं उत्तर नाहीये. ही हॅज स्टॉप्ड रिडिंग बुक्स, नाही ना. त्याने आता पुस्तक वाचायचे थांबवलेत, नाही ना. कसं थांबवणार, परीक्षा तर जवळ आली. उलट आता तो 8-8, 9-9, 10-10, 11-11 तास अभ्यास करतोय. ही हॅज शिफ्टेड टू अनदर प्लेस, तो दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालाय, नाही ना. जो आहे जिथे चालू आहे तिथेच बसून तो घरी बसून चांगला अभ्यास करतोय, कारण त्याला यावेळेस राज्यसेवा क्रॅक करायची आहे, चांगली पोस्ट घ्यायची आहे. चला मित्रमंडळी, 68व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 68वा प्रश्न जो आहे मित्रांनो, तो काय केलेला आहे तुम्हाला, हे पहा. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड्स फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. दिलेल्या याच्यामध्ये तुम्हाला योग्य तो निवडायचा आहे. आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला गिझरची गरज असते. मग आपण काय करतो, आय असं स्पेलिंग तयार करतो, गिझर, GIZR. पण मित्रमंडळी हे चुकलं नाव, हे चुकलं. आपण त्याला रॉंग करूया. ठीक आहे, हा पर्याय पहिला चुकला, चुकीचं स्पेलिंग आहे. बी, हे पा, हे क्यूचं स्पेलिंग QUEUE 2 वेळेस बरोबर आहे. मास्टरपीस, सचिन तेंडुलकर इज अ मास्टरपीस. अमिताभ बच्चन इज अ मास्टरपीस. पीसचं स्पेलिंग गडबड केली ना हो. पीसचं स्पेलिंग काय पाहिजे होतं, PIECE, पीस हे पाहिजे होतं. एक पीस म्हणजे तुकडा, मास्टरपीस म्हणजे अद्वितीय गोष्ट आहे तो. ठीक आहे, अष्टपैलू खेळाडू. ठीक आहे, तसं. आणि पीस म्हणजे शांती झालं, म्हणून चुकलं. लेफ्टनंटचं स्पेलिंग बरोबर आहे का बघूया आपण. LIEUTENANT, हे पण वाक्य बरोबर आहे, म्हणजे हे स्पेलिंग बरोबर आहे. चला, जे बरोबर आहेत त्याला आपण हायलाइट करूया. हे एक बरोबर दिसतंय आणि हे एक बरोबर दिसतंय. मग उत्तर पर्याय क्रमांकाकडे जाऊया आपण. बी आणि डी कुठे बरोबर आहेत मित्रांनो, बी आणि डी 68 ला पर्याय क्रमांक 4 ला बरोबर आहेत. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आपलं 4 हेच बरोबर आहे. गिझरचं स्पेलिंग काय आहे सांगतो, थांबा सांगतो, लिहितो तिथे, 1 मिनिट, पेन घेऊ द्या मला. गिझरचं स्पेलिंग आहे मित्रांनो, अरे पेन कुठे गेला आपला, आला पेन, येस. GEYSER, गिझर, गेईज असा, गराज, GARAGE, गॅरेज म्हणतो आपण, बरोबर की नाही आहे.
ठीक आहे. झेरॉक्स मध्ये एक्स कुठं, झेड कुठे येतं, XEROX तसे आहे. तर असे मित्रांनो कमीत कमी एक 400 ते 500 स्पेलिंग जे वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेत ना, हे तुम्हाला लक्षात आले पाहिजेत बरं मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता. 69 काय म्हणतो बघूया, मग 70 थोडा मोठा आहे त्याच्याकडे जाऊया. 69 आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. चिल्ड्रेन लाईक टू प्ले विथ अ डॅश डॅश ऑफ पपीज. पपीज म्हणजे कुत्र्याचे पिल्ल. त्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर लहान मुलं खेळत असतात ना, मग त्यांचा समूह कलेक्टिव्ह नाम काय माहिती का मित्रांनो, लिटर काय आहे मी त्याला हायलाइट करतो बरं मित्रांनो. लिटर, लिटर म्हणजे समूह. कशाचा समूह, पपीज किंवा कपचा समूह. आता काय गडबड आहे, पहिलं LITER लिटर म्हणजे काय, लिटर अमेरिकन इंग्लिश नुसार ते आपलं लिटर, लिटर नाही का, तेल आपण घेतो, दूध घेतो लिटर, तसंच हे पण बघा LITER पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, हे ब्रिटिश इंग्रजीनुसार बरोबर आहे. आणि लॅक्टर म्हणजे काय माहिती का मित्रांनो, थांबा मला त्याचं लिहू द्या ना. लॅक्टर म्हणजे लॅक्टर हे 1 आणि 3 युनिट आहेत बरं का. आणि ते काय आहे, आपल्याला दूध किंवा तेल वगैरे मोजायचं आहे. आणि हे जे आहे ना, लॅक्टर म्हणजे NEXT, नेक्स्ट, लॅक्टर पेपर, नेक्स्ट पेपर. ठीक आहे, क्लिअर. मग काय, लिटर ऑफ पपीज. ठीक आहे, समूह आहे कोणाचा, पपीजचा समूह. त्यासाठी काय वापरायचंय, पर्याय क्रमांक 2. 69चं उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रांनो 2. चला जाऊया आता 70 कडे. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. इफचा टेबल, इफ कंडिशनलचा टेबल दरवर्षी मित्रांनो तुम्हाला 3 मार्काला आहे. 16, 17, 18, 19 या वर्षी पण तुम्हाला 3 मार्काला येणार आहे. त्यासाठी इफचा कंडिशनल टेबल, टेन्सेस चांगले पाठ पाहिजेत. आणि इफच्या 4 कंडिशन्स आहेत. झिरो कंडिशन ज्याच्यामध्ये सायंटिफिक स्टेटमेंट असतं मित्रांनो, जिकडे दोन्हीकडे साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ वापरला जातो. त्यानंतर आहे प्रोबॅबल कंडिशन, पहिली कंडिशन आहे. लाईकली कंडिशन आहे. इफच्या वाक्यामध्ये, इफच्या कंडिशन मध्ये साधा वर्तमान काळ असतो, पुढे शाल, विल, कॅन हे वापरायचंय, क्रियापदाचं मूळ रूप वापरायचंय. इफच्या वाक्यामध्ये इम्प्रोबॅबल कंडिशन साठी काय आहे तुम्हाला, अनलाइकली कंडिशन मध्ये काय आहे, साधा भूतकाळ असतो, V2 असतं. ठीक आहे, आणि पुढे जे आहे ते शुड, वुड, मस्ट, माइट हे भूतकाळी असतं आणि क्रियापदाचं मूळ रूप असतं. आणि शेवटचं आहे पास्ट, पास्ट परफेक्ट असतो टेन्स इफच्या वाक्यामध्ये. हॅड प्लस PP असतं, V3 असतं. आणि पुढे शुड, वुड, माइट, हॅव प्लस V3 असतं. अशा कंडिशन वरती तुम्हाला 3 मार्काला राज्यसेवेला आणि ग्रुप बी ला 1 मार्काला किंवा 2 मार्काला तुम्हाला सतत प्रश्न असतात. चला शोधूया मित्रांनो काय दिलेलं आहे. हे बघा इथं रॅन दिलंय की नाही, आत्ताच सांगितलं की मी तुम्हाला, जर रॅन दिलं तर तुम्हाला पुढे काय घेतलं पाहिजे, रॅन दिलं तर इथे तुम्हाला काय आलं पाहिजे, इथं तुम्हाला उड, ठीक आहे, प्लस V1 आलं पाहिजे. ठीक आहे, आणि इथं उड कंट्रोल दिलंय बरोबर आहे की नाही, इथं उड दिलेलं आहे बरोबर आहे की नाही. इथं उड जर दिलेलं असेल तुम्हाला मित्रांनो, तर इथं हायपोथेटिकल V2 वाली कंडिशन पाहिजे. ही कुठं सूट होते बघूया आपण. ही सूट होते मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा. शी वुड विन अ गोल्ड मेडल, ती जिंकेल गोल्ड मेडल कधी, इफ शी रॅन फास्ट, जर ती वेगात धावली तरच ती जिंकेल. आणि जर हे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, लिक्विड गॅसेसच्या किमती वाढत चालल्यात, जर मी, इफ आय वेअर प्राईम मिनिस्टर, पण आहे का मी, नाहीये ना. जर झालो तर हायपोथेटिकल कंडिशन वापरलेली आहे मित्रांनो. म्हणून इथे उत्तर पर्याय क्रमांक जे आहे ते पर्याय क्रमांक आहे मित्रांनो 4. मी त्याला हायलाइट करतो आहे. ओ सॉरी सॉरी सॉरी, इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर हे उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे. पहिल्या वाक्यामध्ये विल आहे, चूक आहे. दुसऱ्या वाक्यात वुड हॅव वन ते दिलेलं चूक आहे. परत विन्स हे चूक आहे. इकडं आय वॉज प्राईम मिनिस्टर, आय एम आणि आय आर असं येत नाही. हायपोथेटिकल मध्ये कधी पण इफ नंतर आय वेअर येतं, ही वेअर येतं. म्हणून 70वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे 4. चौथं उत्तर बरोबर आहे त्याचं. चला पुढे जाऊयात. 71वा प्रश्न बघूया आपण मित्रांनो. 71वा प्रश्न काय म्हणतो आहे, 71 क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. पुढे दिलेल्या याच्यामध्ये आर्टिकल वापरायचं आहे. जेव्हा देशांचे शॉर्ट फॉर्म असतात, UK, द USA, द वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये डोळे झाकून तुम्हाला उत्तर द्यायचं असतं, भरायचं असतं आर्टिकल. 10 सेकंदात उत्तर आहे मित्रांनो, आणि ते आहे उत्तर पर्याय क्रमांक 3. माय फ्रेंड लेफ्ट फॉर द USA लास्ट वीक. माझा मित्र USA ला गेला पाठीमागच्या आठवड्यामध्ये.
ए येत नाही, ॲन येत नाही, आर्टिकल नोच वापरता येत नाही. उत्तर पर्याय क्रमांक आहे 3 बरोबर आहे. द युके असेल, द युएई असेल किंवा द युएसएसआर असेल तर याच्या पूर्वी आपल्याला द वापरायचं असतं, असा नियम आहे आर्टिकलचा. चला 72व्या प्रश्नाकडे जाऊया. 72 क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. ही वॉजंट. इथे थोडी गडबड झाली, मिस्टेक झाली. हा प्रश्न तुम्हाला कॅन्सल करावा लागेल मित्रांनो. प्रिंट मिस्टेक हे थोडीशी झाली. काय झाले माहिती मित्रांनो, थांबा मला आधी चूज करू द्या. हे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे इथे, आणि इथं प्रिंट मिस्टेक आहे ही. आपण रद्द करूया हा प्रश्न, कारण याच्यामध्ये इथे जे आहे ना, इथे ओंट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं मित्रांनो, ओंट. WONT म्हणजे विल नॉट. ही विल नॉट गो टू स्लीप. तो जाणार नाही झोपी. ठीक आहे, कारण वॉज नंतर एकतर गोईंग तरी पाहिजे होतं इथं. ठीक आहे, पण इथं मी काय दिलेलं होतं प्रश्न, ओंट. पण ते टायपिस्ट कडून चूक झालेले, एरर आहे, प्रिंट मिस्टेक आले. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक येणार आहे यू टेल हिम अ स्टोरी. जोपर्यंत तू त्याला एक स्टोरी सांगत नाही, कथा सांगत नाही, तोपर्यंत तो काय करणार नाही, झोपी जाणार नाही, असं ते वाक्य होतं तुम्हाला. ठीक आहे, हरकत नाही. हे रद्द करूया आपण 72, कारण त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक दिसते, प्रिंट एरर आहे. ठीक आहे, 73 कडे जाऊया आता आपण. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट वर्ड. आय स्पोक टू द चेअरमन. मी चेअरमनला बोललो. केव्हा बोललो, व्हेन ही वॉज सिटिंग इन द चेअर. जेव्हा ते चेअर मध्ये बसत होते. ठीक आहे, आता आणखी नाही काय, हे आयोगाने असं वाक्य दिलेलं होतं, पण ह्याच्यापेक्षा सुंदर जर बघायचं म्हटलं तर इथे काय वापरावं लागतं माहिती का मित्रांनो, व्हाईल. जेव्हा कंटिन्युअस पास्ट टेन्स असतो त्याच्यासोबत तुम्हाला व्हाईल वापरायचं असतं, आणि जेव्हा सिंपल पास्ट टेन्स असतो त्याच्यासोबत कंजंक्शन तुम्हाला काय द्यायचंय, व्हेन. ठीक आहे, पण याच्यामध्ये सूट होणार कंजंक्शन ह्या व्हेर ॲज आणि व्हेनेवरच्या ऐवजी काय आहे मित्रांनो, व्हेन हे सूट होतं. पण त्याहीपेक्षा उत्तम पद्धतीने म्हटलं तर काय घ्यायचं असतं, व्हाईल. मग कसं होईल वाक्य सांगू का, हे पहा. ही वॉज सिटिंग इन द चेअर म्हणजे कोण, द चेअरमन. द चेअरमन वॉज सिटिंग इन द चेअर व्हेन आय स्पोक टू हिम, किंवा आय स्पोक टू द चेअरमन व्हाईल ही वॉज सिटिंग इन द चेअर. व्हाईल आणि व्हेन हे तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम दर्शवितात. चला, व्हाईल किंवा व्हेन पैकी एक बरोबर दिलेलं आहे, व्हेन दिलेलं आहे, तेच घेऊया आपण करेक्ट. पुढचं घेऊया आता. 74 वा घेऊया आपण. 74 दिसतोय क्लिअर. चला, द फॅट्स म्हणजे दुधावरची साय, स्निग्ध पदार्थ. द फॅट्स कलेक्ट ऑन द सरफेस. बघा आता इथं अँड कंजंक्शन दिलंय, अँड फॉर्म अ लेअर. हा पण एक मेन क्लॉज झाला, हा पण एक मेन क्लॉज झाला कलेक्टचा. ठीक आहे, सिन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, एसबी कंजंक्शन आहे, एसबी कंजंक्शन सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं आहे इथं मित्रांनो. ठीक आहे, हे कुठलं, थांबा मला त्याला गोल करू द्या, किंवा मी कंजंक्शनला हायलाइट करतो. एकच मिनिट मित्रांनो, मला पेन घेऊ द्या, हायलाइटर. हे पहा, एक आहे कलेक्ट. इथे कंजंक्शन आलंय बरं का. परत इथं एक सिन्सला एक कंजंक्शन आलंय मित्रांनो, आणि आणखीन एक कंजंक्शन दिसतंय बघा बरं, दॅन हे कंजंक्शन दिसतंय. अँड, ऑर, बट हे कुठल्या टाईपचे कंजंक्शन आहेत मित्रमंडळी, हे कंजंक्शन आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, जे की दोन किंवा अधिक मेन क्लॉजेस एकत्र जोडतात. बरोबर आहे. आणि सिन्स, दॅन, ऍज, दो, अल्दो, टिल, अंटिल, हु, हुज, विच, वेर, वेन हे सगळे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत मित्रांनो. मग काय गडबड झाली माहिती का मित्रांनो, या वाक्यामध्ये बघा दोन मेन क्लॉजेस आहेत. किती मेन क्लॉजेस आहेत, दोन मेन क्लॉजेस आहेत. कुठले कुठले मेन क्लॉजेस आहेत माहितीये का, द फॅट्स कलेक्ट ऑन द सरफेस. सरफेस वरती स्निग्ध पदार्थ जमा होतात, अँड फॉर्म लेअर, आणि त्याची एक लेअर तयार होते ज्याला आपण दुधावरची साय असे म्हणतो. मी थोडं क्लिअर करतो इथलं, हे क्लिअर करतो. हा, आता अँड दिसलं तुम्हाला, फॉर्म अ लेअर, आणि ते हे दोन मेन क्लॉज आहेत. आणि सिन्स दे आर लाइटर, थांबा मला पेन घेऊ द्या बरोबर. इथे तुम्हाला क्लॉज तुम्हाला काढून देतो बाहेर. हे पा, इथे एक क्लॉज आला का, हे पा, इथे एक क्लॉज आला. हे पा, कुठला क्लॉज आला, हे पा, इथं एक क्लॉज आला. ठीक आहे, मी या क्लॉजला गोल केलं बरं मित्रांनो. आणि आणखीन एक क्लॉज आला ना शेवटी, हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री आहे मित्रांनो. शेवटी हे इज असतं दडलेलं क्रियापद. मग या वाक्यामध्ये दोन मेन क्लॉज आहे, दोन सबऑर्डिनेट क्लॉज आहे. वाक्याचा प्रकार आहे मित्रमंडळी काय आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. चौथा प्रकार जो आलेला आहे मॉडर्न इंग्लिश मधला, जेव्हा वाक्यामध्ये काय येतात,
अरेच्या मला हायलायटर घ्यायचे. जेव्हा वाक्यामध्ये दोन मेन क्लॉज आणि एक किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज येतो तेव्हा वाक्याचा प्रकार हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड मिश्र संयुक्त वाक्य असतं. ज्या वाक्यामध्ये फक्त एकच मेन क्लॉज असेल ते सिंपल सेंटेन्स असतं. बरं, कुठलं असतं ते सिंपल सेंटेन्स असतं. हे ज्या वाक्यामध्ये एकच मेन क्लॉज आणि एकापेक्षा जास्त एक किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज असतात तो वाक्याचा प्रकार कुठला असतो मित्रमंडळी? कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. आणि ज्या वाक्यामध्ये दोन किंवा अधिक मेन क्लॉज एकत्र आलेले असतात ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं. आणि मिनिमम दोन मेन क्लॉजेस, दोन किंवा अधिक, एक किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज असतं तो वाक्याचा प्रकार असतो कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आणि जर मित्रमंडळी हा पर्याय जर दिलेला नसेल का तर त्याला कंपाऊंड म्हणायचं. मग इथे दिलेला आहे पर्याय, मग हाच घेऊयात आपण. बरोबर, क्लिअर झालं? क्लिअर झाले डाऊट? सिंपल मध्ये एकच मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज नसतो. कॉम्प्लेक्स मध्ये एकच मेन क्लॉज आणि एक किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंजंक्शन त्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतं. आणि कंपाऊंड मध्ये दोन किंवा अधिक मेन क्लॉजेस एकत्र आलेले असतात ते कंपाऊंड सेंटेन्स असतं. आणि उरलेलं जे आहे ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड मिश्र संयुक्त वाक्य. क्लिअर? बरोबर. चला पुढे जायचं, बघूया पुढचं आता काय म्हणते बघूया आपण. मॅच द फॉलोइंग. मल्टीलाइनर क्वेश्चन आहे. ए बी सी डी असं दिलेलं आहे. ठीक आहे, सिनोनिम ओळखायचे किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी ओळखायचं आहे, पण सोपं आहे मित्रांनो खूप. चला बघूया काय काय. ए, अ पिरियड ऑफ 10 years. दशकची जोडी कुठे लागली बघा बरं? तीन. कुठे कुठे तीन आहे? एक तर इथे एक तीन आहे आणि इथे एक तीन आहे. बाद पर्याय कुठले झाले? हा एक बाद झाला आणि हा एक बाद झाला. मग याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. मग ए ला जोडी कुठं कुठं लागते बघा बरं? तीन. दोन वेळेस दिलेला आहे. डिकेड म्हणजे दशक, या दशकात, 18व्या शतकात, दशकात. ठीक आहे, हे असं दिलेलं असतं. चला आता बघूया दुसरं बी काय म्हणते बघूया. अ सिनेमा शो इन द आफ्टरनून. तो काय असतो सिनेमा शो इन द आफ्टरनून? त्याला आपण म्हणतो मॅटनी. आणि मग परत रेग्युलर शो असतात, बरोबर आहे, तर याला मॅटनी असं म्हणायचं. मग मॅटनी कुठं बरोबर आलं हो मित्रांनो? बघा बरं, इथं बरोबर दिलेलं आहे मॅटनी. मग उत्तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर असलं पाहिजे. आपण बिंदास त्याला हायलाइट करूया आणि मग त्याचं उत्तर. अरेच्या गडबड व्हायला लागली हायलाइटची. ठीक आहे, आता मला हायलाइट असं नाही जमणार, मी या प्रत्येक सेपरेटला घेऊन करतो हायलाइट. हा, त्याची सिक्वेन्स चुकायला लागली. हे पर्याय क्रमांक 4. आता उरलेले पण बघूया ना. सी, वन हू वॉक्स ऑन अ फीट. जो पायी चालतो त्याला आपण म्हणतो पादचारी. पादचारीची जोडी कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 आहे का? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ठीक आहे. आणि बघा, अ स्कूल फॉर इन्फंट्स अँड यंग चिल्ड्रेन. लहान मुलांची जी शाळा असते त्या लहान मुलांच्या शाळेला केजी नर्सरी म्हणतो ना रे आपण. केजी नर्सरीत आहे अप्पर केजी, लोअर केजी. त्याला खरा मूळ शब्द आहे काइंडर गार्टन. काइंडर गार्टन हा लॅटिन वर्ड आहे. ओके, तर ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 75चं 4. काय आहे? पर्याय क्रमांक 4. पिरियड ऑफ 10 years, डिकेड. सिनेमा शो आफ्टरनून काय असतो? मॅटनी. वन हू वॉक्स ऑन द फीट, पेडेस्ट्रेशन म्हणजे पादचारी, पेडेस्ट्रेन. आणि अ स्कूल फॉर इन्फंट्स अँड चिल्ड्रेन दॅट इज कॉल्ड एज द काइंडर गार्टन. केजी नर्सरी शॉर्ट फॉर्म मध्ये आपण वापरतो त्याला. क्लिअर? चला जायचं पुढे. 76व्या प्रश्नाचं उत्तर शोधूयात आपण मित्रांनो. काय आहे प्रश्न? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. कशावरती दिलाय शोधावं लागेल. मल्टीलाइनर आहे. ए बी सी. फादर इज अँग्री ऑन. मराठीमध्ये वाटतं आपल्याला की वडील माझ्यावर रागवलेत, पण नाही मित्रांनो, असं नाहीये. ठीक आहे, आय कॉंग्रॅच्युलेटेड हर. फॉर नसतं मराठीत वाटतं, पण इथं चुकलं मित्रांनो. आणि शेवटी पण ऍट हे चुकलेलं आहे. म्हणजेच वर्ड्स फॉलोड बाय अप्रोप्रिएट प्रिपोजिशन याच्यावरती आहे हा प्रश्न. मग पहिल्या याच्यामध्ये काय पाहिजे माहिती का मित्रांनो? पहिल्या याच्यामध्ये पाहिजे विथ. काय पाहिजे? फादर इज अँग्री विथ मी. वडील माझ्यावर रागवलेले आहेत किंवा त्याच्यावर रागवलेले आहेत, सनवर रागवलेले आहेत. आणि इथं आय कॉंग्रॅच्युलेटेड हर ऑन हर सक्सेस. तिला मिळालेल्या यशावरती मी तिचं काय केलं? अभिनंदन केलं. ठीक आहे. आणि ऑल मेंबर्स ऍग्री. ऍग्री आणि अँग्री नंतर डोळे झाकून विथच घ्यायचं मित्रमंडळी.
ते पाठ करायचंय. वर्ड्स फॉलोड बाय अप्रोप्रिएट प्रिपोजिशन तुम्हाला पाल्यानसुरी पुस्तकातून पाठ करा, तुम्हाला 100% मार्क मिळतात. द फॅन इज ओव्हर माय हेड म्हणजे अगदी तंतोतंत असेल तर, आणि च्या आसपास वरती असेल तर वापरायचं द फॅन इज अबव्ह माय हेड. आता ही मला पेन नाही सापडत समजा, या टेबलच्या खाली असेल का तंतोतंत, तर काय वापरायचं द पेन इज काय वापरायचं आहे अंडर द टेबल, आणि टेबलाच्या आसपास खाली कुठेतरी पडलेलं असेल तर वापरायचं बिलो. तर हे असे प्रिपोजिशन असतात. चला आपल्याला उत्तर काय सापडायचं आहे, ऑल आर इनकरेक्ट, कुठलंच बरोबर नाहीये, हे सगळेच्या सगळे चूक झालेले आहेत, कारण याच्यामध्ये योग्य प्रिपोजिशन वापरलेले नाहीयेत. पहिल्यामध्ये ऍग्री अँग्री नंतर विथच वापरायचंय पहिलं, आणि तिसरं म्हणजे ए आणि सी, आणि आय कॉंग्रॅच्युलेटेड हर फॉर नाही ऑन हर सक्सेस. ओके चला पुढे जाऊया. 77चा काय म्हणतो बघूया, थांबा सापडलं. आयडेंटिफाय द फंक्शन्स ऑफ द वर्ड रेन. मला रेन या शब्दाला अंडरलाईन करूया. रेन म्हणजे पाऊस, पर्जन्य, पाऊस पडणे, पर्जन्यमान असं वगैरे आहे. इन द फॉलोइंग सेंटेन्सेस मल्टीलाइनर क्वेश्चन आहे आपण ए बी सी. इट डिड नॉट रेन लास्ट नाईट, काल रात्री पाऊस पडला नव्हता. याच्यामध्ये मेन वर्बचं कार्य केलेलं आहे मित्रांनो. मला आधी हायलाइट करू द्या, ठीक आहे. एक मिनिट मी त्यात द सहित हायलाइट करतो याला, म्हणजे आपल्याला उत्तराला गाठ घालता येईल. ठीक आहे चला शोधूयात आन्सर. चला शोधूयात याचे आन्सर मित्रमंडळी. चला आता काय करायचंय, पहिल्या वाक्यामध्ये रेनने काय केलं माहिती का, क्रिया दर्शवली, म्हणून हे पहिल्या वाक्यामध्ये मित्रमंडळी व्हर्बचं कार्य करत आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये द आलं, द कधी येत असतं मित्रमंडळी, नाऊनच्या आधी द येत असतं. मग दुसऱ्या वाक्यामध्ये ते काय आहे मित्रमंडळी, नाऊन आहे. ओके नाही. आता बघा ना रेन फोरकास्ट, बघा ना रेन फोरकास्ट IMD ने सांगितलेलं आहे, मेट्रोलॉजी डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे. वेदर फोरकास्ट सांगत असतं ते, बरोबर आहे, हवामान खातं. मग हे फोरकास्ट हे काय हो, फोरकास्ट हा शब्द नाऊन आहे. मग नामाबद्दल माहिती सांगणारा जो रेन आहे तो कशाचं कार्य करत असेल, त्याच्या ऍडजेक्टिव्हचं कार्य करतोय त्या नामाच्या. मग आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये व्हर्ब आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये नाऊन आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह आहे. असा पर्याय आपल्याला मित्रमंडळी कुठे सापडतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळालेले आपल्याला 77 उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. मी त्याला हायलाइट करतो येल्लोने. बघा असे प्रश्न तुम्हाला आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच. शब्द एक त्याचे वेगवेगळे कार्य याच्यावरती दिलेले आहे. पहिल्या याच्यामध्ये डिड नॉट रेन, याच्यामध्ये रेन हा मेन वर्ब आहे. दुसऱ्या याच्यामध्ये द रेन म्हणजे पावसात, चिल्ड्रेन लाईक टू प्ले इन द रेन, लहान मुलांना पावसात पर्जन्यामध्ये खेळायला आवडतं. आणि शेवटचं आहे रेन फोरकास्ट, फोरकास्ट म्हणजे अंदाज, कसला पावसाचा अंदाज, म्हणून ते रेन हे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगून ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं. क्लिअर. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. पंक्च्युएशन वरती प्रश्न दिलेला आहे. हे पा याच्यामध्ये शेक्सपियर, थांबा हायलाइट करू द्या. हे पा शेक्सपियर मध्ये शेक्सपियर, हॅमलेट मध्ये एच, प्रिन्स मध्ये हे पुस्तकाचं नाव आहे, नाटकाचं नाव आहे, आणि डेन्मार्कचं डी. म्हणजेच आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक पाहिजे आपल्याला 3. 78चं उत्तर पाहिजे आपल्याला 3. काय पाहिजे 3. का बरं, तर हे पहिले आद्याक्षर याचे कॅपिटल पाहिजे. शेक्सपियर, विलियम शेक्सपियर बद्दल एस कॅपिटल पाहिजे. हॅमलेट नाटक खूप छान लिहिलेलं आहे ते हॅमलेट, एच कॅपिटल पाहिजे. प्रिन्सचं पी कॅपिटल पाहिजे, आणि ऑफ प्रिपोजिशन आहे ते नाही लिहिलं तर चालेल. डेन्मार्कचं डी कॅपिटल पाहिजे. हे एवढे शब्द तुम्हाला कॅपिटल पाहिजे होते. ठीक आहे. हे फेमस ट्रॅजेडी आहे त्याचं, ठीक आहे. रोमिओ ज्युलिएट आहे, ऑथेल्लो आहे, हे तुम्ही वाचलेले आहेत मित्रांनो त्यांचे, शेक्सपियर. चला पुढे जाऊया. क्लिअर झालं. चला 79 कडे जाऊया आपण. 79 याचं आहे, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. स्वाती सेड टू मी यू आर डुईंग माय ड्युटी. आता यू कोणासाठी वापरले हो, याच्यासाठी वापरलेले, आणि हे माय कोणासाठी वापरलेलं आहे, हे स्वाती या नामासाठी, बोलणारा व्यक्ती याच्यासाठी वापरलेलं आहे. ठीक आहे. मग उत्तर काय येणार, स्वाती टोल्ड मी दॅट आय वॉज डुईंग हर ड्युटी. का, हा काळ कुठला आहे मित्रमंडळी, मी त्याला हायलाइट करतो मित्रमंडळी. हा काळ कुठला आहे, आर डुईंगचं काय होणार आहे, वॉज डुईंग किंवा वेअर डुईंग. मग बघा उत्तर काय येणार आहे,
इथं यू हा आय साठी वापरलेला आहे म्हणून आय एम डुईंग हर ड्युटी, त्याचं काय होणार आहे आय वॉज डुईंग हर ड्युटी. म्हणून 79चं उत्तर पर्याय क्रमांक सापडलेले आपल्याला, मी त्याला हायलाइट करतो. स्वाती टोल्ड मी दॅट आय वॉज डुईंग हर ड्युटी. होकारार्थी वाक्य असल्या कारणामुळे आपल्याला इथे टोल्ड घ्यायचं आहे आणि कंजंक्शन आपल्याला दॅट घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि पुढे अपूर्ण वर्तमान काळाचा अपूर्ण भूतकाळ होतो, हे वॉज डुईंग इथंच सापडलं आणि हर हे स्वातीसाठी वापरलेलं आहे. क्लिअर. खूप सोपा होता हा इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न. चला 80 कडे जाऊया. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम. दिलेल्या इडियमचा त्याला आपण हायलाइट करू इडियमला आधी आणि मग त्याचा अर्थ शोधूयात. ठीक आहे. चला चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम. पुढे दिलेल्या जी इडियम आहे त्या इडियमचा योग्य तो तुम्ही काय करायचा आहे अर्थ शोधायचा आहे. ही नोज द इन्स अँड आउट्स ऑफ द अफेअर. त्या अफेअर मधलं त्याला खाचाखोचा सगळ्याच माहित आहे. म्हणजेच काय माहित आहे त्याला सगळे डिटेल माहित आहे. डिटेल माहिती आहे म्हणल्यावर उत्तर पर्याय क्रमांक मित्रमंडळी काय आलं, उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. गोईंग आउट नाहीये, टू गो इन अँड आउट आत आणि बाहेर येणे जाणे त्या अफेअर मधलं नाहीये. इनकमिंग अँड आउट गोईंग ऑफ द थिंग्स बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी नाही. तर याचा अर्थ असा होतो त्याला त्या गोष्टीतल्या त्या अफेअर मधलं सगळं इच अँड एव्हरीथिंग माहित आहे, म्हणजेच ऑल द डिटेल्स. क्लिअर. चला ईडीएम वरती ईडीएम फ्रेजेस तुम्ही पालनसुरी पुस्तकातल्या करा, त्यानंतर नीतू सिंगच्या करा, त्यानंतर तुम्हाला आर्यन पब्लिकेशन मध्ये पण त्याच्यातल्या पण करा तुम्ही. ठीक आहे. ह्याच्यातले ईडीएम फ्रेजेस वारंवार येतात. चला पुढे काय दिलं 81वा प्रश्न. चूज द करेक्ट पॅसिव्ह ऑफ द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचा पॅसिवाइज करायचा. आता थोडी काठीने पातळी इथं वाढवलेली आढळते. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे मित्रमंडळी, इन्फिनिटिव्ह दिलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला इन्फिनिटिव्ह दिलेलं असतं त्या इन्फिनिटिव्हचा तुम्हाला करत असताना इन्फिनिटिव्ह म्हणजे टू अधिक वर्ब असतं, याचा पॅसिवाइज करत असताना टू प्लस बी प्लस V3 घ्यायचं. मग काय येणार आहे टू बी लॉस्ट. लूज भूतकाळ काय होणार आहे लॉस्ट. कुठं दिसतंय टू बी लॉस्ट बघा. पण पहिलं वाक्य जे आहे का ते पहिलं वाक्य आहे ठेवायचं मित्रांनो. देर इज नो टाइम हे वाक्य आहे ठेवायचंय. मग बघा देर इज नो टाइम टू लूज असं येत नाही, देर इज नो टाइम टू लॉस्ट. उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. हे इथं बरोबर दिलेलं दिसत आहे. बाकीच्या पर्यायामध्ये चूक आहे, मी त्याला हायलाइट करतो उत्तराला. हे पहा उत्तराला हायलाइट केलेलं आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. काय दिलेलं आहे देर इज नो टाइम टू लूज. आता वेळ गमवण्याची नाही मित्रांनो, मिळवण्याचे हस्तगत करण्याचे. म्हणून काय आलं देर इज नो टाइम टू बी लॉस्ट. आता गमवण्याची वेळ आलेली नाहीये, आता मिळवण्याची वेळ आलेली आहे. चांगला अभ्यास झालेला आहे आपला. ठीक आहे. चला पुढे जाऊया. 81चं उत्तर पर्याय क्रमांक आहे 4 इन्फिनिटिव्ह. आणि जिरण जर असतं का बीइंग लॉस्ट आलं असतं, लुझिंग देर इज नो टाइम टू लुझिंग द एक्झाम और चान्स, तर तिथे काय आलं असतं देर इज नो टाइम बीइंग लॉस्ट असं आलं असतं. इन्फिनिटी आणि जिरणचं करत असताना तुम्हाला त्यानुसार क्रियापद घ्यावं लागतं. चला 82व्या प्रश्नाकडे जाऊया आता. 82 क्वेश्चन काय म्हणतोय, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. काय दिले बघूया. ऍड क्वेश्चन टॅग दिलेलं आहे मित्रांनो. काय दिलेलं आहे पहिलं, इथं काय दिले हो यांनी हे दिलंय आणि इथं काय दिलंय हे दिलंय. हे बरोबर आहे का नाही शोधूयात. बरोबर आहे का नाही, हे काय बरोबर आहे का नाही शोधूयात. जेव्हा वाक्यामध्ये तुम्हाला वेटने वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे, त्या आज्ञार्थी वाक्याचं करत असताना जनरली तुम्हाला विल यू असा टॅग करायचा असतो. म्हणून हा टॅग काय झाला डोंट यू. साध्या वर्तमान काय का नाही ना वाक्य. मग काय झालंय चुकलं. मग आय एम याचा क्वेश्चन टॅग हा कधी पण आरंट आहे असतो. म्हणून उत्तर पर्याय दुसरं बरोबर आहे, म्हणजे बी हे स्टेटमेंट बरोबर आहे. मग आपलं पर्यायापैकी आन्सर ऑप्शन पैकी कुठलं बरोबर येणार आहे, तर पर्याय नंबर 2 हे बरोबर येणार आहे. मी त्याला हायलाइट करतो हायलाइटरने येल्लोने. उत्तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. पहिल्या वाक्यामध्ये वेट असल्यामुळे तिथं विल यू पाहिजे होतं. दुसऱ्या वाक्यामध्ये आरंट आहे बरोबर दिलेलं आहे, कारण वाक्य हे आय एम वरीड अबाउट यू, मला तुझी काळजी वाटते. वाटत नाही का काळजी, असा त्याचा भावार्थ होतो ऍड क्वेश्चन टॅग मध्ये. ऍड क्वेश्चन टॅग सोपे असतात, त्याचे मार्क जात नाहीत जनरली आपले.
चला 83 क्वेश्चन कडे जाऊया. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. ही ड्रोव फास्टली. अरेच्या गडबड झाली ना भाऊ इथे. ही ड्रोव फास्टली टू रीच द स्टेशन. सांगतो काय गडबड झाली. बी वाक्य, पूजा स्टडीड हार्डली सो शी टॉपड इन द युनिव्हर्सिटी. नाही ना, चुकलं ना वाक्य. हार्डली म्हणजे क्वचित. थांबा सांगतो एक्सप्लेनेशन देतो. 1 मिनिट मला वाक्य वाचू द्या. सी आवर टीम प्लेड गुड. गुड नसतं दादा, इथे गुडच्या ऐवजी वेल पाहिजे होतं. चला आता इथं वाक्य कुठे चुकले आणि काय करेक्शन पाहिजे होतं मी सांगतो तुम्हाला. फास्टलीला एल कधीच लागत नाही मित्रांनो. इथं काय पाहिजे होतं माहितीये का, ही ड्रोव फास्ट. काय पाहिजे होतं इथं, फास्ट पाहिजे होतं. हे बघा इथं फास्ट पाहिजे होतं. दुसऱ्या वाक्यामध्ये हार्डलीच्या ऐवजी काय पाहिजे होतं, हार्ड हे पाहिजे होतं. आणि इथं गुड हे ऍडजेक्टिव्ह आहे मित्रांनो, त्याच्याऐवजी ऍडव्हर्ब पाहिजे होतं इथे वेल. मग हे वाक्य बरोबर आले असते. कसे बरोबर आले असते वाक्य, हे पा मला हायलाइटर घेऊ द्या आधी. हा हे पा, ही ड्रो फास्ट टू रीच द स्टेशन. पूजा स्टडीड हार्ड or worked hard so she topped in the university. Our team played well and won a trophy. मग ह्याच्यातलं एकही उत्तर बरोबर नाहीये. ऑल आर इनकरेक्ट. सगळेच पर्याय चुकलेले आहेत. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 83 चा आहे मित्रमंडळी पर्याय क्रमांक 4 चौथा आपल्याला बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. आता काय म्हणताय, इफचा टेबल आला. इफच्या टेबलमध्ये वाक्यात सुरुवातीला सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे शाल विल आणि भविष्यकाळ असतो. ती कंडिशन लाईकली किंवा प्रोबॅबल कंडिशन असते. उत्तर पर्याय क्रमांक 1. 10 सेकंदामध्ये उत्तर मित्रमंडळी सापडलं. किती सेकंदामध्ये, 10. चला जर थांबा मला आता बदलू द्या ना, तुम्हाला सांगतो ना पुढे काय होऊ शकतं. हे बघा, जर तुम्हाला इथे हे पा, जर भूतकाळ आला असता, ठीक आहे, इथे जर तुम्हाला FAILED आलं असतं का मित्रांनो, तर इथं पुढं इफच्या वाक्यात काय आलं असतं माहितीये का, हे पा WOULD वुड गिव्ह हे आलं असतं मित्रमंडळी. ठीक आहे, ही कुठली कंडिशन झाली मित्रांनो, ही झाली इम्प्रोबॅबल कंडिशन. आता इम्पॉसिबल कंडिशन करून दाखवू का तुम्हाला. हे पा, इम्पॉसिबल कंडिशन मध्ये हॅड फेल्ड FAILED आणि इकडे काय येणार आहे माहितीये का, वुड प्लस हॅव आणि गिवन अप. मी सोडून देईन, परीक्षेची तयारी दिली असती. तर ही कंडिशन जी आहे ती पहिली कंडिशन आहे प्रोबॅबल कंडिशन, लाइक्ड कंडिशन, जे वाक्य आयोगाने दिलेलं किंवा प्रश्न टेस्ट मध्ये दिलेलं आहे. आणि दुसरी कंडिशन आहे फेल्ड आलं तर वुड गिव्ह वापरा, आणि इकडे हॅड फेल्ड आलं तर वुड हॅव गिव्हन अप वापरा. क्लिअर. मग ही प्रोबॅबल इम्प्रोबॅबल अशी कंडिशन आली असते. क्लिअर. चला 85 कडे जाऊयात आपण. 85 काय म्हणते बघा, मर्डर कॅन बी अ कॅपिटल पनिशमेंट. मर्डरला कॅपिटल पनिशमेंट ऑफेन्स आहे का. कॅपिटल म्हणजे काय बाबा, त्याचा अर्थ आहे कॅपिटल म्हणजे हँगड टू द डेथ, असं नेहमी ऐकतो आपण, फाशीची शिक्षा. ठीक आहे, तर याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, प्रमुख नाहीये, इन्व्हेस्टमेंट नाहीये किंवा एक्साइलमेंट नाहीये किंवा एक्सायलंट नाहीये, तर याचा आहे पनिशेबल बाय डेथ, मृत्यूदंडाची शिक्षा. मर्डर 302 दफा 302 के तहत इसे फाशी की शिक्षा असं आपण ऐकतो नेहमी मूवीज मध्ये वगैरे. चला पुढे जाऊया आता. 86 वा क्वेश्चन काय म्हणतोय, अरे बापरे, ABCD मल्टीलाइनर क्वेश्चन आहे. अँटोनिम शोधायचे आपल्याला. अँटोनिम, चला अँटोनिम शोधायचे का, शोधूयात अँटोनिम. काय म्हणतं बघूया. इंट्रिकेट म्हणजे कॉम्प्लेक्स, खूप गुंतागुंतीची. त्याच्या अपोजिट काय जोडी लागते बघा, सिंपल, साधं सिंपल सरळ आहे, इकोसिस्टीम म्हणतो आपण त्याला. मग बघा ए ची जोडी कुठं लागली आहे, 3 ला जोडी कुठं लागली बघा, 1 आणि 4 ऑप्शन मध्ये. पर्याय क्रमांक 2 ला आधीच आपण, 3 ला आधीच आपण कॅन्सल करून टाकूयात. ठीक आहे, पण एकावर उत्तर मिळत नाही, मग पुढे जावं लागेल. प्रॉस्पर म्हणजे भरभराट, त्याची जोडी काय लागते बघा, प्रॉस्परसची जोडी लागते पर्याय क्रमांक 1. मग उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये सापडलं आपल्याला. बघा इथं सापडलं का, मी त्याला हायलाइट करतो मित्रांनो. जमेल का हायलाइट, बघूया जमलं का, जमतंय का बघूया. ठीक आहे, अरे सॉरी हे खालचेच चूज व्हायला लागले सगळे. हा हे, आणि आणखीन एक हायलाइट करतो तुम्हाला, याला एक हायलाइट करतो. ठीक आहे, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक आपलं 1 आहे. ठीक आहे,
परत आणखीन बघूया ना, हे पहा, लॅमेंट, लॅमेंट म्हणजे दुःख, निराशा, रिजॉइस म्हणजे आनंद, जेंटल म्हणजे सभ्य, त्याची जोडी कशाला लागते, रूड म्हणजे उद्धट, तो उद्धट व्यक्ती आहे तो जेंटल आहे. तर अशी ही जोडी आपल्याला, डी ची जोडी 2 ला लागलेली आहे, लॅमेंट म्हणजे 4 आहे, रिजॉइस, प्रॉस्पर भरभराट, प्रगती, डिक्लाइन अधोगती, आणि इंट्रिकेट म्हणजे कॉम्प्लेक्स, त्याचं आहे सिंपल साधं. तर अशा जोड्या जुळलेल्या आहेत. 86चा जो पर्याय क्रमांक आहे, उत्तर आहे ते आहे 1, पहिलं उत्तर बरोबर आहे. क्लिअर. चला पुढे जाऊया. सिनोनिम अँटोनिम पालनसुरी पुस्तकातलं करायचंय तुम्हाला, किंवा बक्षीचं करा, नीतू सिंगचं पण करा, चांगले आहेत ते पुस्तक. 87, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ नाउन क्लॉज फ्रॉम द गिव्हन. इथे गडबड झाली, थोडं आधी क्लिअर करू द्या. इथे थोडं प्रिंट मिस्टेक झालेले, इथं पाहिजे होतं पर्याय क्रमांक 3 आणि इथं पाहिजे होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, ठीक आहे, हे पण तुम्ही कॅन्सल केलं तरी चालेल, पण आपण आता शोधूया, उत्तराकडे जाऊयात आता मित्रांनो. आपण बघा, पहिलं काय म्हणतंय पर्याय, लाईफ इज व्हॉट वी मेक इट. ह्याच्यामध्ये नाउन क्लॉज दडला मित्रांनो, कुठे आहे, हे बघा, हे क्रियापद दिसलं का मित्रांनो, हे क्रियापद बघा, हे आहे इज, इनकम्प्लीट क्रियापद आहे. बरं, आता मी काय करतो माहिती का, थांबा, ते जरा क्लिअर करू द्या मला. ओके, क्लिअर केलं, मी हायलाइट करतो मित्रांनो, कुठं कुठं नाउन क्लॉज दडलाय बघा. लाईफ इज, जीवन असतं, व्हॉट वी मेक ऑफ इट, आपण त्याला जसं बनवतो तसं आपलं जीवन असतं. सापडला की मित्रांनो, इथे नाउन क्लॉज सापडला. इथे कुठला क्लॉज आहे माहिती का, तो नाउन क्लॉज वर्किंग ऍज द कॉम्प्लिमेंट ऑफ द इनकम्प्लीट वर्ब इज. त्याच्या आधी जे इज आलेलं आहे ना, त्या इजला तो नाउन क्लॉज आहे, कॉम्प्लिमेंटचं कार्य करतो. बरं, दुसऱ्या याच्यामध्ये ऍज यू सो, सो यू रिप, सो शाल यू रिप, हा ऍडव्हर्ब क्लॉज आहे, मग हा पण नाही शोधायचा आपल्याला ऍडव्हर्ब क्लॉज. द टाइम विच इज लॉस्ट फॉर एव्हर, एकदा आयुष्यातून वेळ निघून गेली की परत येत नाही, हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे मित्रांनो. कसला ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, टाइम या नामाबद्दल सांगतोय. चला, डी वाक्यामध्ये सापडला आपल्याला, तर मला पेन घेऊ द्या आधी रेड कलरचा. चला, मी सांगतो तुम्हाला प्रत्येक ह्याच्यातल्या. हे बघा, पहिल्या वाक्यामध्ये जे आहे ना, हा नाउन क्लॉज आहे. पहिल्या वाक्यामध्ये कशाचा नाउन क्लॉज आहे, तो पहिल्या वाक्यामध्ये इज या क्रियापदाचा नाउन क्लॉज आहे, इज या क्रियापदाचा. हे बघा, ह्याचा हा कॉम्प्लिमेंट आहे. आणि खाली वी होप, आम्ही अपेक्षा करतो, काय अपेक्षा करतो, वी होप ही विल बी सेव्ड, तो वाचला जाईल. ठीक आहे, मग याचं काय उत्तर पर्याय येतं बघा बरं, ए इज करेक्ट आणि डी इज करेक्ट, बरोबर आहे. मग ए आणि डी वाला पर्याय कुठला आहे, हे पहा, उत्तर पर्याय क्रमांक आपलं ए आणि डी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. आता बी मध्ये काय दिसतं माहितीये का, ऍडव्हर्ब क्लॉज आहे. आणि विच इज लॉस्ट, सी मध्ये बघा, मी त्याला अंडरलाईन करतो, विच इज लॉस्ट फॉर एव्हर, हा याच्याबद्दल टाइम बद्दल माहिती सांगतो, तो झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. क्लॉज वरती हमेशा प्रश्न तुम्हाला विचारलेल्या असतात. क्लिअर. चला, हे इथं फक्त करेक्शन काय होतं, पर्याय क्रमांक खाली 1-1 झालं, 2-2, त्याला 3 आणि 4 तुम्ही समजून घेऊ शकता. हुशार विद्यार्थी आहात आपण सगळे. चला, प्रिंट मिस्टेक असते कधी कधी. 88वा क्वेश्चन काय म्हणतो बघूया आपण. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स. दिलेलं वाक्य वाचा आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट नुसार आपल्याला वाक्य बरोबर चूज करा. चला, मी हायलाइटर घेतो आधी, घेऊया. इच ऑफ द 2 कॅन्डिडेट्स हॅव, चुकलं मित्रांनो, इथं हॅज पाहिजे होतं, कारण इच म्हणजे एकच व्यक्ती आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन वापरलंय. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट या प्रश्नावरती प्रश्न विचारलेला आहे. अ क्राऊड, हे बघा ना मित्रांनो, अ क्राऊड आणि इथं इच, बरोबर आहे, मी हायलाइट केलं बघा मित्रांनो. अ क्राऊड ऑफ द युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, चुकलं, इथं हॅव नसायला पाहिजे होतं, इथं हॅज पाहिजे होतं. बिलियर्ड्स इज अन एक्सपेन्सिव्ह गेम, बरोबर आहे वाक्य. 2 weeks आर अ लॉंग टाइम, चुकलं, इथं काय पाहिजे होतं, थांबा मी तुम्हाला बरोबर करून देतो मित्रांनो. हे पहा, तुम्हाला करेक्ट करून देतो, एक सेकंड. हे पहा, इथं पाहिजे होतं तुम्हाला हॅव ऐवजी पाहिजे होतं हॅज, कारण त्याचा कर्ता कोण आहे, एकवचनी कर्ता आहे ना. कॅन्डिडेट अनेक आहेत, त्या अनेक कॅन्डिडेट पैकी प्रत्येकी कॅन्डिडेटने भरलेले त्यांची फीस हॅज, मग बरोबर आलं असतं. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट आहे. आता बघा, अ क्राऊड, अ क्राऊड म्हणजे किती, एकवचनी, मग इथं काय पाहिजे होतं माहिती का, अ क्राऊड हॅज पाहिजे होतं हॅज. आणि इथे बघा, बिलियर्ड्स इज अन एक्सपेन्सिव्ह गेम, खेळाचं नाव आहे चेस बिलियर्ड्स, त्याच्यासाठी एकवचनी क्रियापद वापरायचं असतं, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 2 weeks मिळून टाइम कसा होतो, लॉंग टाइम, इथं काय पाहिजे होतं माहिती का, इज.
सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट या घटकावरती हा प्रश्न विचारलेला आहे. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वरती मागील 3-4 वर्षामध्ये राज्यसेवेला बऱ्याच वेळेस पुष्कळ वेळेस प्रश्न आहेत आणि तुम्ही पाल अँड सूर या पुस्तकातून करायचंय. बरं, ह्याचं काय आहे, तुम्हाला प्रोनाउनचे काइंड्स तुम्हाला आले पाहिजे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे, त्यानंतर ईच ऑफ द, नन ऑफ द, सम ऑफ द, आयदर ऑफ द, एव्हरी ऑफ द हे पण आलं पाहिजे. त्याच्यानंतर आलेलं क्रियापद हे क्वेश्चन असतं. त्यानंतर काही तुम्हाला क्राऊड सारखे, मॉब सारखे एकवचनी नाम आहेत, याचा देखील तुमचा अभ्यास सखोल असणं अपेक्षित आहे मित्रांनो. चला पुढचा, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, टेल टेल टेल, सेल सेल सेल, फ्लावर फ्लावर फ्लोअर, ओके नाही, असे नेहमी आपल्याला बुचकळात गोंधळात टाकणारे शब्द जे आहेत ते विचारलेले असतात, ज्याला आपण वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड असे म्हणतो. तर बघा, टेल म्हणजे सांगणे, टेल म्हणजे कथा आणि टेल म्हणजे शेपूट. तर ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक पहिलंच बरोबर आहे मित्रांनो. उत्तर पर्याय क्रमांक पहिलंच बरोबर आहे. मी त्याला हायलाइट करतो बरं. हे पहा, हेच बरोबर आहे. ठीक आहे, त्याने सांगितली, काय सांगितली, कथा सांगितली. मग टेल बरोबर आहे, त्याने कथा सांगितली. कशाची कथा? टेल म्हणजे सांगणे, हे टेल म्हणजे स्टोरी, STORY, आणि टेल म्हणजे शेपूट. त्याने एका शेपटीची गोष्ट सांगितली. हे बघा, हे ऑलवेज टेल्स, हे चुकलं इथं, हे पण चुकलं इथं, हे पण चुकलं इथं. हे सगळे तिन्ही पर्याय जे आहेत हे सगळेच्या सगळे चुकले. ठीक आहे, खाली बघा ना काय सांगितलं चौथ्या वाक्यात, ही ऑलवेज टेल्स अ टेल, शेपटीची कथा सांगतोय म्हणजे शेपूट सांगतोय असं, म्हणजे चुकलं त्या वाक्य. इथं काय पाहिजे होतं, कथा, टेल म्हणजे कथा आणि टेल म्हणजे शेपूट. त्याने एका शेपटीची कथा मला सांगितली, तो नेहमी सांगतो. चला 89 कडून जाऊया आपण 90 या प्रश्नाकडे मित्रांनो जायचं आहे. आय विल गो इफ शी, प्रोबॅबल कंडिशन आहे, इफ शी. मग इथं जर विल वापरला असेल तर पुढे साध्या काय करावं लागेल आपल्याला, साधा वर्तमान काळ वापरावं लागेल. साधा वर्तमान काळ एकाच ठिकाणी तर दडलाय, शी इन्व्हाइट्स मी. इथे साधा वर्तमान काळ दडल्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक किती बरोबर आलं मित्रांनो, ह्याला मी हायलाइट करतो आहे. ओ सॉरी सॉरी सॉरी, हा हे बरोबर आहे आपल्याला. ठीक आहे, आता इन्व्हायटेड कधी आलं असतं, वुड गो असतं तर इन्व्हायटेड पहिलं ऑप्शन बरोबर आलं असतं. विल इन्व्हाइट येतच नाही. हॅड इन्व्हायटेड कधी आलं असतं, आय वुड हॅव गॉन असतं तर तिथं पर्याय क्रमांक 4 आला असतं. 90चा उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता 91 कडे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. काय दिले बघा बरं, क्वाईट क्वाईट, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, इथं पण दिलंय इथं पण दिलंय, बरोबर आहे. चला आता मला पेन घेऊया. हे पहा, ही इज क्वायट रॉंग, क्वायट चुकलं ना भाऊ इथे. मग इथं काय पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं QUITE पाहिजे होतं. थांबा मला व्यवस्थित लिहू द्या. इथं काय पाहिजे होतं माहिती का, इथे पाहिजे होतं आपल्याला QUITE. क्वाईट म्हणजे अब्सोल्युटली, अगदी. काय पाहिजे होतं, अगदी. तो अगदी चुका आहे. ठीक आहे, आणि स्टुडंट शुड कीप क्वाइट. क्वाइट म्हणजे काय, ह्याचं काय अर्थ आहे, क्वाइट म्हणजे सायलेन्स, म्हणजेच काय, शांत. मग आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक शोधायचा आहे. फक्त बी बरोबर आहे, फक्त बी बरोबर आहे उत्तर पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये. मी त्याला हायलाइट करतो. उत्तर पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. चल 91चं काय उत्तर आलंय, 2. चला आता 92 कडे जाऊया. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक. पीक पीक, ठीक आहे. मग पीक आल्यामुळे तिथं काय येणार आहे मित्रांनो, नो आर्टिकल. याच्या आधी आर्टिकल वापरायचं नसतं. फक्त एव्हरेस्ट असेल तर वापरा, ठीक आहे. सह्याद्री असेल तर वापरा. इथं आर्टिकल वापरायचं नाही, 0 आर्टिकल. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक. पण जर फक्त एव्हरेस्ट आलं असतं तर द एव्हरेस्ट आलं असतं. कळसुबाई शिखर आहे की नाही सह्याद्री मधलं, द सह्याद्री बरोबर आहे, माउंटेन रेंजेस. पण द कळसुबाई पीक असं वापरायचं नाही. म्हणजेच पर्वतांचे जे शिखर आहेत, जे पीक आहेत, पीक, तर त्या पीकच्या आधी आर्टिकल, नो आर्टिकल, आर्टिकल वापरायचं नसतं. सोपा होता, 10 सेकंदात उत्तर होतं त्याचं. चला 93 कडे जाऊया आपण. 93चं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे बघूया. आपल्याला काय शोधायचं, मला हायलाइट करू द्या आधी मित्रांनो. ऍडव्हर्ब क्लॉज शोधायचंय तुम्हाला. ऍडव्हर्ब क्लॉज शोधायचा. बघूया पहिल्या वाक्यात आहे का ऍडव्हर्ब क्लॉज. मला पेन घेऊ द्या. हे पहा, पहिल्या वाक्यामध्ये काय माहितीये का, आय फॉरगॉट द प्लेस. मी विसरलो. काय विसरलो, जागा विसरलो. कोणती, कसली जागा विसरलो, हे पहा, ती जागा विसरलो. मग याने याच्याबद्दल माहिती सांगितली. पहिल्या वाक्यामध्ये हा
ऍडजेक्टिव्ह क्लॉज झाला मित्रमंडळ. ठीक आहे, त्यामुळे हे नाहीये. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, मी गेलो, कुठं गेलो, हे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. मी गेलो, कुठं गेलो, मी जिथे ठेवलं होतं पुस्तक अशा ठिकाणी गेलो, उत्तर पर्याय क्रमांक आपल्याला 2 उत्तर बरोबर आहे. आय फॉरगॉट व्हेअर आय हॅड केप्ट द बुक, हा झाला नाउन क्लॉज. कोणाचा नाउन क्लॉज आहे? फॉरगॉट या मुख्य क्रियापदाचं कर्म आहे, म्हणून हा झाला इथे नाउन क्लॉज. ठीक आहे, आणि आय हॅड केप्ट द बुक बट आय हॅड फॉरगॉट, आता इथं फॉरगॉटन पाहिजे होतं, मग इथे हा पण नाउन क्लॉज मेन क्लॉज झाला आणि हा पण मेन क्लॉज झाला, त्याच्यामुळे हा ऍडव्हर्ब क्लॉज होतच नाहीये चौथ्या वाक्यामध्ये. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक कुठलं बरोबर आहे मित्रांनो? त्याला हायलाइट करतो आहे. आपलं उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे दुसरं, आय वेंट, मी गेलो, कुठं गेलो, व्हेअर आय हॅड केप्ट द पेन ड्राईव्ह, जिथे ठेवलं होतं मी पेन ड्राईव्ह अशा ठिकाणी गेलो. हे मित्रांनो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे आणि उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. चल पुढे जाऊया, आता 94 कडे जाऊया. 94चं उत्तर पर्याय क्रमांक परत आता विचारले काय, खूप सोपं आहे. हे बघा, आय वॉज ड्रायव्हिंगचं काय होणार आहे माहितीये का? आय हॅड बीन ड्रायव्हिंग. काय आलं पाहिजे इथे? उत्तर आलं पाहिजे, हे उत्तर आलं पाहिजे इथे, आय हॅड बीन ड्रायव्हिंग. 10 सेकंदात शोधायचं का? आय हॅड बीन ड्रायव्हिंग. शोधा बरं कुठे आहे आय हॅड बीन ड्रायव्हिंग. हे पहा कुठं कुठं सापडतं आय हॅड बीन ड्रायव्हिंग. एक आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, दुसरा आहे इथे एक सापडलं आपल्याला. हे पहा, पण इथं ही हॅड बीन आहे, इथं आय मुळे हे वाक्य चुकलं, इथं वॉज ड्रायव्हिंग चुकलं, इथं वॉज ड्रायव्हिंग चुकलं. मग उत्तर पर्याय, राकेश टोल्ड मी दॅट, आय म्हणजे कोण आहे? ही हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार. तो कार चालवत होता म्हणून त्याने माझं काय उचलला नाही, फोन नाही उचलला माझा. ही डिडंट रिसीव्ह माय फोन कॉल बिकॉज राकेश टोल्ड मी दॅट ही हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार. उत्तर पर्याय क्रमांक 94चं काय आहे मित्रांनो? 3, तिसरं ऑप्शन बरोबर आहे. चला 95 कडे जाऊया आता आपण. दॅट इज द बॉय, तोच तो मुलगा आहे. डॅश डॅश हँड रायटिंग इज व्हेरी ब्युटिफुल. षष्टी विभक्ती आली पाहिजे इथं आपल्याला मित्रांनो. काय आली पाहिजे? षष्टी विभक्ती. कुठं आली पाहिजे? इथं. इथं आपल्याला चाचीचे, ज्याचा, ज्याची, ज्याचे, रिलेटिव्ह प्रोनाउन ज्याला कंजंक्शन. ठीक आहे, ज्याचे हँडरायटिंग. मग ज्याचे म्हणल्यावरती आपल्याला 3 आहेत. हु म्हणजे जो, हु म्हणजे ज्याला, आणि हुज म्हणजे ज्याचा, ज्याची, ज्याचे. मग आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे? हुज. उत्तर काय आलं पाहिजे? हुज. ज्याचे हस्ताक्षर सुंदर आहे म्हणून आपण त्याला हायलाइट करूया आपण मित्रांनो, इथे हायलाइट करूया, आणि उत्तर पर्याय क्रमांक आपल्याला बरोबर आलेला आहे हुज. ठीक आहे, चला तर हे आपले व्याकरणाचे प्रश्न झाले. आता आपण पॅरेग्राफ आहे. पॅरेग्राफ तुम्ही वाचलेला असेल, एक 18 ते 20 ओळीचा पॅरेग्राफ आहे मित्रांनो. चला त्या पॅरेग्राफ मध्ये आपण तुम्ही वाचून झालेला आहे. आता आपल्याला वाचनाचा वेळ आपण थोडंसं वाचूया, कारण ऑलरेडी तुम्हाला पीडीएफ मध्ये आहेच आहे ते. ठीक आहे, पहिला 96 वा क्वेश्चन काय बघूया आपण. विच इज द फंडामेंटल एम ऑफ द डेमोक्रेसी अकॉर्डिंग टू द ऑथर. ऑथरच्या म्हणण्यानुसार कोणतं फंडामेंटल डेमोक्रेसी आहे? ठीक आहे, इथे थोडासा एक बदल पाहिजे होता खाली, तो मी बदल सुचू इच्छितो, त्याच्यातच उत्तर आहे. हे प्रिन्सिपल आहे ना, तर ह्याचं प्रिन्सिपलचं स्पेलिंग थोडस असं पाहिजे होतं. PRINCIPLE, प्रिन्सिपल म्हणजे तत्व. ठीक आहे, आणि प्रिन्सिपल म्हणजे मुख्य. प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी, आणि उत्तर आपलं पर्याय क्रमांक हेच बरोबर आहे. पॅसेज मध्ये ऑथरनुसार द ऑपरेशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी, समानता, ह्याच्यानुसार आपलं डेमोक्रेसीचं फंडामेंटल एम ते पाहिजे. आपल्याला इक्वॅलिटी आली पाहिजे, सगळ्यांना इक्वॅलिटी आली पाहिजे. आपली इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये तेच दिलेलं आहे. ठीक आहे, आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचलेलं आहे मित्रांनो, अभ्यास केलाय त्याचा. दुसरा बघूया, म्हणजे 97 वा प्रश्न बघूया आपण काय म्हणतो. 97 वा, व्हॉट इज द डेमोक्रेसी इसेन्शियल अकॉर्डिंग टू द रायटर. ठीक आहे, काय आहे इसेन्शियल? हे पहा, द पॅटर्न ऑफ इटसेल्फ, लाईफ इटसेल्फ, पॅटर्न ऑफ लाईफ इटसेल्फ. ह्याचं उत्तर तुम्हाला जर शोधायचं म्हणलं का, हे पहा इथं उत्तर दिलेलं आहे, मी तुम्हाला ते करून दाखवतो. हे बघा, थांबा मला त्याला हायलाइट करू द्या. हे पहा इथं उत्तर आहे डेमोक्रेसीच, हे उत्तर आहे. इट इज पॅटर्न ऑफ लाईफ, इथं उत्तर सापडलं आपल्याला. ठीक आहे, चला 98 कडे जाऊया आपण. 97चं आपल्याला 3 आहे, पहिल्याचं 4 आहे. 96चं 98 कडे जाऊया आपण. डॅश 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 अन ऍक्टिव्ह कन्व्हेन्शन विच इन्फॉर्म्स द इन्स्पायर्स एव्हरी थॉट
वर्ड इंडीड, आणि ह्याचं एक पण नाहीये, दुसरं पण नाही, तिसरं पण नाहीये. ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रांनो आपल्याला, आपला पेन घेऊ द्या, हायलाइट करायच्या ऐवजी नन ऑफ द अबव, कारण आत्ताच याचं उत्तर आहे अ पॅटर्न ऑफ लाईफ इट सेल्फ, हे उत्तर आहे याचं मित्रांनो. चला 98चं आहे पर्याय क्रमांक 4 नन ऑफ द अबव. 99 आणि 100 काय म्हणतात बघूया. द प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशन ऑफ अवर सोसायटी इज बेस्ड ऑन द आयडिया ऑफ, कशावरती डिपेंड आहे हे, टू एनरिच द क्लास प्रिव्हिलेज, एंट्रेंच द क्लास प्रिव्हिलेज, याच्यावरती आपलं आहे दिलेलं. ठीक आहे. आणि शेवटचा काय पर्याय बघूया आपण. व्हॉट इज द फंडामेंटल व्हाईस, व्हाईस म्हणजे दुर्गुण, ऑफ द प्रेझेंट सोशल ऑर्डर. आत्ताचा जो आहे व्हाईस म्हणजे आपला दोष काय आहे, दुर्गुण काय आहे, तर तो दुर्गुण काय आहे, तर तो इट डज नॉट ऑफर सिक्युरिटी अँड एम्प्लॉयमेंट टू ट्रेनड यंग मेन. आपल्याला इथं दिलेलं आहे ट्रेन यंग मेनला आपल्याला सोशल इक्वॅलिटी येत नाहीये, तर असं आपल्याला इथं पॅसेजमध्ये तुम्हाला रायटरने दिलेलं आहे. तर मित्रांनो हे 96चं आहे 4 ऑप्शन, 97चं आहे तुम्हाला 3rd ऑप्शन, 98चं आहे 4 ऑप्शन, आणि 99चं 3rd ऑप्शन आहे, आणि 100चं परत आहे 3rd ऑप्शन. तर असा हा आपला आजचा पेपर आहे टेस्टचा. याच्यामध्ये व्याकरणामध्ये तुम्ही पाहायचं आहे की जिथे जिथे आपल्याला कमी मार्क मिळाले त्या त्या घटकाचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करावा लागणार आहे. इडियम फ्रेजेस आहेत त्याच्यावर जास्त भर आहे, सिनोनिम अँटोनिम वरती एक आहे, वर्ड्स कन्फ्युज्ड आहे, स्पेलिंग्स आहेत. तर असे तुम्हाला ओकॅबचे काही प्रश्न आहेत ते जवळपास 8 ते 10 मार्काला असतात, कधी कधी 12 मार्काला असतात. 5 प्रश्न हे तुम्हाला पॅरेग्राफ वरती असतात, आणि उरलेले सगळे क्वेश्चन हे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच पासून डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच आहे, क्लॉजेस आहे, सेंटेन्सेस आहे, ह्या सगळ्यांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला काय दिलेले आहेत, क्वेश्चन दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, थांबूया तिथेच, परत भेटूया मित्रांनो पुढील टेस्ट मध्ये त्याचं विश्लेषण घेऊन. तोपर्यंत सर्वांना बेस्ट ऑफ लक. इथेच थांबूयात, पुन्हा भेटूया पुढील टेस्टचं विश्लेषण घेऊन. तोपर्यंत मनोज पार्टे आपल्या सर्वांचे आज्ञा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.